हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑनलाईन प्लॅटफॉर्म अभिनव सायन्स अकॅडमी गडिंग्लज. मी प्राध्यापक अभिजित पाटील सर. आपल्याला जॉग्राफी या विषयाच्या बोर्डाच्या परीक्षेसंबंधी जे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत, महत्त्वाचे टॉपिक्स आहेत आणि त्या टॉपिकच्या मध्ये कोणते क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जातात आणि त्याची उत्तरं कशी लिहायची आहेत हे इथं आपण स्पष्ट करणार आहोत. तर आपलं आता बघायचं आहे आपल्याला प्राथमिक आर्थिक क्रिया. आता आर्थिक क्रिया, अर्थ म्हणजे पैसा आणि क्रिया, पैसा कमवण्यासाठी ज्या क्रिया केल्या जातात त्याला आर्थिक क्रिया असं म्हटलं जातं. आणि या आर्थिक क्रियांमध्ये पहिली आर्थिक क्रिया म्हणजे प्राथमिक, नंतरला आहे द्वितीयक आणि नंतरला आहे तृतीयक आणि नंतरला ऑप्शन म्हणून चतुर्थक आणि पंचक क्रिया अशा दाखवलेल्या आहेत. आता पैसा कमवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया करत असतो आणि एक स्टेज असते. आज जर आपण सगळीकडे जर बघितला तर पगार आपल्याला कोणकोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने लोकांना पगार मिळाले जातात त्यांच्या कामावर डिपेंड ठरतं की त्यांना किती पैसा मिळतो. आज आपल्याला हा जो टॉपिक घ्यायचा आहे प्राथमिक आर्थिक क्रिया. आता प्राथमिक म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी ही पृथ्वी तयार झाली, या पृथ्वीवर मनुष्य आला आणि मनुष्य झाल्यानंतरला त्यानं मग शिकार वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्या सुरू होत्या. म्हणजे देवाणघेवाणीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी त्यानं सुरुवातीला सुरू केल्या. म्हणजे पैसा त्यावेळी अस्तित्वात नव्हता. एक वस्तू आपण घ्यायची, त्याच्या बदली दुसरी वस्तू आपण द्यायची, ही क्रिया त्यावेळी चालू होती. मग अश्मयुग तुम्ही सर्वांनी अभ्यासलेला आहात की मनुष्य भटकंती करून आपलं आयुष्य जगत होता. त्याच पद्धतीनं अशा प्रकारच्या क्रिया त्याच्या पुढे निघाल्या आणि त्याच्यातून प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे प्रथम स्टेजला कोणकोणत्या आर्थिक क्रिया केल्या पाहिजेत, नंतरला जसा बदल होत गेला तसा द्वितीयक आर्थिक क्रिया निर्माण झाल्या आणि त्याच्यानंतरला तृतीयक आर्थिक क्रिया. आज जर जगाचा जर विचार जर आपण केला तर या आर्थिक क्रिया ज्या काय आहेत त्या आपल्याला स्पष्ट होईल आणि त्याच्यावरच त्या देशाची प्रगती आपल्याला दिसून येते. ज्या देशामध्ये कोणत्या प्रकारच्या क्रिया लोक करतात त्यावर त्या देशाचा आर्थिक विकास अवलंबून असतो. म्हणजे ज्या देशामध्ये प्राथमिक आर्थिक क्रिया लोक करत असतील तर ते देश गरीब आहेत. देशामध्ये द्वितीयक आर्थिक क्रिया करणारे देश आहेत ते त्यांची गरिबी थोडीशी दूर होत चाललेली आहे, प्रोसेस इज गोइंग ऑन. आणि जे तृतीयक व्यवसाय जी लोक करतात ज्या देशांमध्ये त्या देशाची आर्थिक जी स्थिती असते ती खूप चांगल्या पद्धतीनं असते. म्हणजे ते विकसित देश असतात. आणि प्राथमिक आर्थिक क्रियांमध्ये जे काम करणारे देश आहेत आणि द्वितीयक ते विकसनशील देश आहेत आणि त्याच्यामध्ये आपला भारत देश सुद्धा आहे. आता आपल्याला बघायचं काय आहे की आता हे समजण्यासाठी मी एक थोडंसं तुम्हाला एक उदाहरण देतो की एका अशी 3 मुलं आहेत आणि 3 मुलं एका शेतकऱ्याकडे गेली. 3 मुलं एका शेतकऱ्याकडे गेली आणि त्यांनी काय एक कलंगड विकत घेतलं. कलंगड विकत घेतल्यानंतरला पहिल्या मुलग्यानं ते जे कलंगड घेतलं ते 50 रुपयाला घेतलं आणि ते त्यानं बाजारात जाऊन काय केलं 60 रुपयाला विकलं पहिल्या मुलग्यानं. म्हणजे त्याला फायदा झाला पण तो झाला 10 रुपयाचा झाला. म्हणजे त्याची झाली ती प्राथमिक आर्थिक क्रिया. वस्तू घेतली आणि ती 10 रुपयाला विकली, ही त्याची क्रिया झाली. फक्त मात्र त्याला 10 रुपयाचाच फायदा मिळाला. दुसरा मुलगा होता त्यानं ते काय तेच कलंगड घेतलं. ते कलंगड घेतल्यानंतर त्या कलंगड 50 रुपयालाच 3 जी मुलं होती त्यांनी प्रत्येकानं 50-50 रुपयालाच घेतलं. पहिल्या मुलग्यानं घेतलं 50 रुपयाला, बाजारामध्ये जाऊन विकलं 60 रुपयाला, 10 रुपये फायदा मिळाला. दुसरा मुलगा होता त्यानं काय केलं की 50 रुपयाला घेतलं, त्या कलंगडाच्या 10 असे फोडी तयार केल्या आणि 10 फोडी तयार केल्यानंतर एक फोड त्यानं 10 रुपयाला विकली. म्हणजे त्याला मिळाले किती 50 रुपये एक्स्ट्रा मिळाले. म्हणजे 50 रुपयाचा त्याचा फायदा झाला. 50 रुपयाला घेतलं, 10 फोड्या केल्या, एक फोड 10 रुपयाला विकली म्हणजे 100 रुपये मिळाले. 50 रुपये घेतलेली रक्कम वजा केली, 50 रुपये त्याला मिळाले. ही द्वितीयक आर्थिक क्रिया. आणि तृतीयक आर्थिक क्रिया एका मुलग्यानं काय केलं ते जे कलंगड होतं ते घेतलं आणि ते कलंगड घेतल्यानंतरला त्याचा ज्यूस तयार केला आणि तो ज्यूस 10 ग्लास ज्यूस तयार केले आणि 10 ग्लास ज्यूस तयार केल्यानंतरला एका वातानुकूलित AC हॉटेलमध्ये ते 10 जे ग्लास होते ते ज्यूस त्यानं दिले. एका ग्लासची ज्यूसची किंमत होती 50 रुपये. असं त्यानं 10 ग्लास केले म्हणजे त्यानं कमवले किती सांगा 500 रुपये कमवले. वजा 50 रुपये केले 750 रुपये त्याचा फायदा झाला. ह्या असतात आर्थिक क्रिया. आज एखाद्या देशामध्ये लोक कोणत्या प्रकारचा व्यवसाय करतात, एखाद्या देशामध्ये लोक कोणत्या स्तरावर जाऊन नोकरी करतात त्यावर त्या देशाची आर्थिक परिस्थिती ठरलेली असते. आता हे आपण स्टेप बाय स्टेप बघायचंच आहे. तर पहिला प्रश्न आहे बघा, ज्यावेळी बोर्डाला विचारलं जातात की आता इथं शिकार आहे म्हणजे हंटिंग, त्याच्यानंतरला
शिकार आहे, शिकारनंतरला कंदमुळे गोळा करणे, लाकूड तोड, मासेमारी, पशुपालन, खाणकाम आणि शेती हे प्राथमिक आर्थिक व्यवसाय. तर पहिला आपण बघायचा शिकार, हा प्राथमिक व्यवसाय त्याचा होता. आज जर आपण जर म्हटलं की शिकार करा आणि चरितार्थ चालवा, तर आज शिकारीला बंदी आलेली आहे. पण पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी लोक शिकार करत होती आणि आपलं पोट भरत होती. आता शिकार हा पूर्वीचा प्राथमिक व्यवसाय. पूर्वी लोक शिकार करून आपला उदरनिर्वाह करत होते, जंगलामध्ये भटकंती करायची आणि जंगलामध्ये भटकंती केल्यानंतरला आपलं पोट भरण्यासाठी, गुजारा करण्यासाठी प्राण्यांची ती शिकार करायची. पण कालांतरानं झालं काय, शिकारीचे प्रमाण एवढे वाढले, त्याच्यामुळे आज प्राण्यांची संख्या फार कमी होत चाललेली आहे. त्यामुळे जागतिक लेवलवर शिकार बंदी आज करण्यात आलेली आहे. आज जगामध्ये कोणताही देश शिकारीला परवानगी देत नाही. शिकारीवर जागतिक लेवलवर बंदी आलेली आहे, कारण का प्राण्यांची अमानुष हत्या करणं हा फार मोठा गुन्हा आहे आणि त्याचबरोबर अनेक प्राण्यांच्या जाती नष्ट होताना आपल्याला दिसत आहेत. पण काही अशा जमाती आहेत आफ्रिकांमध्ये, आफ्रिका जो खंड आहे त्या आफ्रिका खंडामध्ये जे काही देश आहेत त्या देशांमध्ये काही अशा आदिवासी जात आहेत, त्या आज तागायत सुद्धा शिकार केली जातात. आपल्या भारतामध्ये सुद्धा अंदमान निकोबार जी बेट आहेत, या बेटांमध्ये जे काही आदिवासी जात आहेत त्या सुद्धा आता शिकार करताना आपल्याला दिसून येतात. आता प्राण्यांच्या सुरक्षितेसाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी कायदे काढलेले आहेत, जनजागृती करणं सुद्धा फार आवश्यक आहे. हा शिकार हा मुद्दा तुम्हाला टिपा द्यायला सुद्धा प्रश्न विचारला जातो, त्यावेळी हे एक्सप्लेनेशन आपण स्पष्टीकरण देणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण बघायचं की आफ्रिकेमध्ये जोड्या जुळवा किंवा जर आपल्याला जर फिलिंग द ब्लँक्स म्हणजे रिकामी जागा भरा ह्याचा जर क्वेश्चन विचारला, तर आफ्रिकेमध्ये कलहरी नावाचं वाळवंट आहे. त्या वाळवंटामध्ये एक आदिवासी जात आहे, त्या जातीचं नाव आहे बघा बुमशेन. त्याच्यानंतर परत बघा सेल्वाज जी जात आहे बघा, पिग्मी बोरा इंडियन. त्याच्यानंतर टुंड्रा प्रदेशमध्ये एक्सिमो नावाची जात आहे, ती सुद्धा शिकार करतात मोठ्या प्रमाणात. अंदमान निकोबार बेटामध्ये ह्या जाती आहेत बघा, सेंटिनल असेल, जरावा आणि ऑंग, ह्या ज्या जाती आहेत ह्या जाती सुद्धा आपल्याला शिकार करताना दिसतात आदिवासी लोक. पण आज शिकारीला बंदी आलेलं दिसून येतं. दुसरा मुद्दा आहे बघा, फळ आणि कंदमुळे गोळा करणे. ओके, फळ आणि कंदमुळे गोळा करायचे आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला बघता येईल, पहिला मुद्दा आपण शिकारीचा बघितला, त्याच्यानंतरला दुसरा मुद्दा आता बघायचा आहे. पहिला शिकार मुद्दा आपल्याला झालेला आहे, आता बघायचा आहे फळे आणि कंदमुळे गोळा करणे. सुरुवातीला लोक आर्थिक क्रिया म्हणजे पैसा मिळत नव्हता तेवढा, पण आज सुद्धा जर आपण बघितलं एखाद्या देवळाच्या बाहेर किंवा एखाद्या गार्डनच्या बाहेर किंवा एखाद्या सामाजिक ठिकाणी करवंद, जांभळं, त्याच्यानंतरला तोरणं, पेरू वगैरे जे जंगलातले जे रानटी जे माव म्हणजे रानमेवा जसा म्हटला जातो आज केलं जातं, पण ते फार थोड्या प्रमाणात आहे, त्याला पैसा फार कमी मिळतो. पण पूर्वी लोक फळं कंदमुळं गोळा करत होती. आता हा एक आर्थिक क्रिया म्हणजे नेमकं कसं की जंगलामध्ये जाणं, हा जो व्यवसाय आहे हा सगळाचा सगळा व्यवसाय जंगलावर अवलंबून आहे. कारण का जंगलामध्ये फळं झाडं मोठ्या प्रमाणात असतात, कंदमुळे मोठ्या प्रमाणात असतात. भटकंती करायची आणि ही फळं वगैरे गोळा करायची आणि ज्यांना गरज आहे तिथं जाऊन ती विकायची. ह्याच्यातून म्हणावं तेवढा पैसा मिळत नाही, पण गुजारा करण्यासाठी या गोष्टी पूर्वी लोक करत होती. लोक वनातील फळं आणायची, औषधी वनस्पती सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळतात. आता उदाहरणार्थ जर बघायला जर दिलं तर कोकणामध्ये नरक्या वनस्पती ही जी आहे ती कॅन्सरवर औषध आहे. त्याच्यानंतर अशा अनेक म्हणजे गुडवेळ नावाची एक वनस्पती आहे, अशा अनेक वनस्पती असतात, त्या गोळा करायच्या आणि बाजारामध्ये विकायच्या, त्याच्यापासून आपला चरितार्थ चालवायचा. हा झाला आपल्याला फळं आणि कंदमुळं गोळा करायचा मुद्दा. त्याच्यानंतरला बघा लाकूड तोड, लुंबरिंग म्हटलं जातं, लाकूड तोड. हा सुद्धा वनांच्यावर अवलंबून आहे. जसं शिकार आपण बघितलं तसं लाकूड तोड सुद्धा प्राचीन व्यवसाय आहे. पण आज सुद्धा या लाकूड व्यवसायावर जसं प्राण्यांच्यावर बंदी घालण्यात आली शिकारीला, तसं लाकूड तोडीवर सुद्धा आज बंदी घालण्यात आलेली आहे. कारण का आज जर बघितला जंगल संपत्ती जर सगळ्या जगाची जर बघितला तर आज जंगल संपत्तीचा एवढा मोठा ऱ्हास झालेला आपण दिसून येतो की बऱ्याचशाच लोकांनी आपल्या स्वार्थासाठी जंगल तोड मोठ्या प्रमाणात केली असल्याने आज वृक्षांच्या जाती सुद्धा नष्ट होत चाललेल्या आहेत. तापमान मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. त्याचबरोबर पाऊस, आपण जसा हंगामी पाऊस असतो, आपण सांगायचो पूर्वी की या अमुक महिन्यामध्ये एवढा एवढा पाऊस पडू शकतो, पण आज आपण सांगू शकत नाही की पाऊस कधी पडणार आहे. त्याचं कारण असं की जंगलांची संख्या कमी झाली, झाडांची संख्या कमी झाली. लोक
लाकूड तोड हा व्यवसाय का करायचे की ती लाकडं तोडायची आणि विकायची। आज सुद्धा बघा काही प्रमाणात पृथ्वीवर अनेक प्रकारची मोठमोठी जंगलं आहेत, विषुवृत्तीय घनदाट जी जंगलं आहेत, या जंगलामध्ये सरळ असे उभे असणारे जे झाडं आहेत, म्हणजे एकदम सरळ रेषेमध्ये आणि त्याचबरोबर कठीण लाकूड आणि जाड लाकूड, ही आज जागतिक बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे। त्यामुळे हा व्यवसाय सुद्धा मोठ्या प्रमाणात जगामध्ये काही ठिकाणी केला जातो। काही ठिकाणी लाकूड तोडीला बंदी सुद्धा घातलेली आहे। बाजारपेठेमध्ये लाकडाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे। जसं समज जर म्हटलं तर चंदनाचं जे लाकूड आहे ते खूप महाग आहे। जर महाराष्ट्रामध्ये जर बघितला तर शिसव आणि आपल्या सागाचं लाकूड हे फार महाग आहे आणि याची बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला किंमत मिळते। त्याच्यानंतरला बघा, आज लाकूड तोड करत असताना जरी आपल्याला वृक्षांच्या जाती नष्ट होतात हा विषय सगळा जरी असला तर काही ठिकाणी याच्यात बंदी सुद्धा घालण्यात आलेली आहे। त्याच्यानंतरला दुसरा मुद्दा आहे बघा, मासेमारी। हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। मासेमारी प्राथमिक व्यवसायामध्ये विभागला जातो। आज तुम्ही बघितलेला आहे 10वी मध्ये, तर जगामध्ये जी मासेमारी केली जाते, जगामध्ये प्रत्येक देशाला किनारपट्टी लाभली आहे। जसं भारताला बघा 7500 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे, पण भारतामध्ये 40% मासेमारी फक्त किनारी प्रदेशामध्ये होते। म्हणजे गुजरातपासून जर पश्चिम बंगालपर्यंत जर आपण जर बघितलं तर 7500 किलोमीटरचा किनारपट्टी लाभला आहे, पण त्याच्यामध्ये फक्त 40% मासेमारी होते खाऱ्या पाण्यामध्ये। आणि आतमध्ये म्हणजे भारताच्या आतमध्ये जेवढी राज्य आहेत, मग ती तलाव असेल, नदी असेल, काही कालवे असतील, याच्यामध्ये जी मासेमारी होती ती 60% होती। आज जगामध्ये जर मासेमारीचं जर प्रमाण जर बघितलं तर चीन आणि जपानमध्ये फार मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते। मासेमारी ही जी व्यवसाय जो आहे तो पारंपरागत चाललेला व्यवसाय आहे। म्हणजे आपली एक पिढी मासेमारी करत होती, दुसरी पिढी सुद्धा तेच मासेमारी करते। आज या व्यवसाय हा मासेमारीचा व्यवसाय प्राकृतिक घटकांच्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे। पूर्वी लोक मासेमारी उपजीविकेसाठी करत होती, म्हणजे मासे पकडायचे ते खायचे जेवण म्हणून, पण आजची जी मासेमारी केली जाते ती व्यावसायिक तत्वावर केली जाते। कारण का माशांपासून आज कॉस्मेटिक पदार्थ मोठ्या प्रमाणात केले जातात, सौंदर्य प्रसाधने। त्याचबरोबर बघा आज माशांमध्ये सुद्धा एक मेडिसिन, माशांच्या तेलाद्वारे मेडिसिन तयार केलं जातं। मासा हा खाद्यपदार्थ म्हणून सुद्धा समजला जातो। आता किनारपट्टीवर जिथं जिथं जगामध्ये किनारपट्टी लाभलेली आहे त्या ठिकाणी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात जाताना आपल्याला दिसून येतो। त्याच्यानंतरला बघा, आज मासेमारी व्यवसायावर परिणाम करणारे घटक आहेत। आज आपण एखादा व्यवसाय करतो, त्या व्यवसायावर परिणाम करणारे असे काही घटक सुद्धा असतात। मग मासेमारी जिथं का जास्त चालते किंवा तिथं कमी का चालते? आज जर तुम्ही ॲमेझॉन बघितला, ॲमेझॉन नदीमध्ये प्रचंड मोठमोठे मासे आहेत, मासे भरपूर आहेत, पण तिथं आपण मासेमारी करू शकत नाही का? एकतर घनदाट जंगल आहे, दलदली प्रदेश आहे, त्याचबरोबर सतत पडणारा मोठा असा पाऊस आहे आणि हिंस्र प्राणी आहेत। त्याच्यामुळे मासेमारी आपल्याला करताना तिथं प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते। काही ठिकाणी बघा खोलगट असा समुद्र असतो, वातावरण व्यवस्थित नसतं, वादळं मोठ्या प्रमाणात येत असतात, त्याच्यामुळे मासेमारी व्यवसाय आपल्याला करता येत नाही। आज समुद्रातली मासेमारी करत असताना आपल्याला व्यवस्थित मोठमोठे जहाज लागतात आणि ते जहाज सुद्धा एक सगळ्या प्रकारच्या सुविधा असणारी जहाज लागतात आणि त्याच्यामुळे ह्या जर काही देश दरिद्री आहेत, काही देशांची आर्थिक परिस्थिती तेवढी नाही आहे, त्याच्यामुळे ते व्यवस्थित तशा मासेमारीसाठी सुविधा करू शकत नाहीत। आज जर बघितलं तर जपान, जपान आणि जो चीन आहे, आता इथं चुकून बघा चीनच्या तिथं 3 झालेलं, पण हा चीन आहे। जपान आणि चीन हे जे देश आहेत हे मासेमारी पारंपरिक कौशल्य आणि उच्च दर्जाचे त्यांचे आहे। आज जर आपण बघितलं की काही असे भाग आहेत की ते शिकारीसाठी प्रसिद्ध असतात, त्यांना शिकार कशी करायची असते माहिती असतं। तशा पद्धतीनं आज जपानमध्ये जी मासेमारी केली जाते किंवा चीनमध्ये ही पारंपरिक आणि त्याचबरोबर उच्च दर्जाची म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचे मासेमारी या जपान आणि चीनमध्ये केली जाते। आज बघा जपान सारखा जो देश आहे हा मासेमारी फार मोठ्या प्रमाणात का करतो? भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी का करता येत नाही? त्याचं रिझन पण आहे की भारतामध्ये तशी गरज वाटत नाही, कारण का लोकांच्याकडे शेती आहे, लोकांना मान्सून प्रकारचं हवामान आहे, त्यामुळे शेतीमध्ये उत्पादन चांगल्या पद्धतीनं भेटू शकतं। पण जपान सारख्या देशामध्ये शेती नाही आहे, त्याचबरोबर इतर कोणती काम करायसाठी त्यांना बंधने येतात, त्यामुळे त्यांच्या देशाच्या चारी बाजून समुद्र आहे आणि त्या समुद्रावर मोठ्या प्रमाणात ते मासेमारी केली जातात। आणि सगळ्यात महत्त्वाचं दंतूर किनारे जपानमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत, म्हणजे सूर्याचा प्रकाश समुद्राच्या तळापर्यंत पडतो आणि त्याचबरोबर जे समुद्रामध्ये वाढणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढतात, माशांना खाद्य मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळे जपानमध्ये मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते।
आता त्याचबरोबर बघा बेटांच्या स्वरूपातील जे देश आहेत ते देश मासेमारीवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ जपान सारखा सुद्धा देश. आणि आज जपाननं मासेमारीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल केलेले आपल्याला दिसून येतात. आता इतर व्यवसाय नसल्यामुळे मासेमारी सुद्धा आपल्याला करावी लागते. काही देशामध्ये इतर औद्योगिक क्षेत्र उभा केली जात नाहीत, म्हणून मासेमारीचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात उभारले जातात. त्यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आणि हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढीस नेला जातो. दंतूर किनारे सुद्धा आहेत बघा, उत्तम बंदरांची सुद्धा हे केली जाते. आता मासे हा नाशवंत पदार्थ आहे. म्हणजे जर उच्च अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये नाशवंत पदार्थ म्हणजे हा मासा हा असा आर्थिक क्रिया करणारा व्यवसायामध्ये जो माल आहे, कच्चा माल स्वरूपात नाशवंत आहे. म्हणजे मासा पकडल्यानंतरला तो 24 तासाच्या आत जर तो व्यवस्थित दिला नाही तर तो नासतो, नाशवंत आहे. त्याच्यामुळं मासा साठवणूक ठेवण्यासाठी सुद्धा शीतगृहांची मोठ्या प्रकारची जोडणं असते आणि त्याच्यातून हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करताना आपल्याला दिसून येतो. आज किनारपट्टीपासून जर वनप्रदेश जर जवळ असल्याने तिथं जहाज बांधणी मोठ्या प्रमाणात करता येते. म्हणजे सर्व घटक हे मासेमारीसाठी उपयुक्त आहेत. आज मासेमारी समुद्रात करायची म्हटल्यानंतर जहाज लागतात, मग जहाज बांधणीसाठी लाकूड लागतं. मग ज्या ठिकाणी समुद्र किनारपट्टी आहे मात्र तिथं जंगल आहे, तिथं जहाज कारखाने उभा केले जातात आणि मग तिथून मासेमारी व्यवसाय उदयास राहतो. म्हणजे एखादा व्यवसाय सक्सेस होण्यासाठी इतर अन्य काही सुद्धा घटक असणं फार गरजेचं असतं. असा हा मासेमारीचा मुद्दा होता. त्याच्यानंतरला बघा खाणकाम म्हणजे मायनिंग. आता पृथ्वीच्या पोटामध्ये अशी अनेक मिनरल्स आहेत, खनिज आहेत. ती खनिज आपण आता हा प्राथमिकच व्यवसाय झाला. आज जर बघितला खाणकामामध्ये जर आजचे जर बदल जर बघितला आजच्या युगाचे तर ते खूप आधुनिक झालेले आहेत. म्हणजे आज आपण सॅटेलाइटद्वारे पृथ्वीच्या पोटामध्ये काय आहे ते पण बघू शकतो. पेट्रोलचे साठे कुठं आहेत, डिझेलचे साठे कुठं आहेत, सोनं कुठं आहे, चांदी कुठं आहे, दगडी कोळसा कुठं आहे, ह्या सगळ्या प्रकारचे जे मिनरल्स आहेत ते कुठं कुठं आहेत ते आपण आज सॅटेलाइटच्या द्वारे आपण साठे बघू शकतो. पण पूर्वी तसं नव्हतं. तर ते खाणकाम हे प्राथमिक व्यवसायामध्ये लोकांना खनन कार्य केलं जायचं, तेही आपल्या स्वतःच्या अवजारांनी आणि हाताच्या साहाय्याने. आता मानव हा खनिजांचा जो उपयोग होतो तो काय करतो सांगा, फार प्राचीन वर्षापासून चाललेला आहे. जसं बघा, ज्या पूर्वी लढाई व्हायच्या जे लोखंड वापरलं जसं ढालीसाठी किंवा तलवारीसाठी किंवा भाल्यांसाठी किंवा मोठमोठे जे दरवाजे केले जायचे, हे सगळं लोखंडाचा शोध घेऊनच त्यावेळेपासूनची लोक करायची. आता पूर्वी लोक दागिने करायचे, त्याचबरोबर भांडी आणि औषधी इत्यादी बनवण्यासाठी खनिजांचा मोठ्या प्रमाणात वापर आपल्याला करता येतो. आज माणसानं फक्त जमिनीवर सुद्धा शोध लावला नाही, तर आज माणसानं बघा समुद्राच्या खाली जी जमीन आहे म्हणजे समुद्रामध्ये सुद्धा खनिजे आहेत त्यांचा. जसं आज उदाहरणार्थ बघा मुंबई हाय, आज नैसर्गिक गॅस आपल्याला वायू आपल्याला त्या तिथून मिळतो. तर माणसानं बघा खनिज तेल सुद्धा केलेले आणि नैसर्गिक वायूचा सुद्धा शोध लावलेला आहे. आता खाणकामासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरतात, तर पहिला घटक आहे बघा भूगर्भ, नंतरला रचना, हवामान, भांडवल, मजूर, तंत्रज्ञान आणि खनिजाचे मूल्य. आज एखादी गोष्ट आपल्याला खनन कार्य करायचं आहे, सपोज आता ही पृथ्वी आहे, या पृथ्वीच्या पोटामध्ये असे इथं मिनरल्स आहेत. ओके, इथं सुद्धा मिनरल्स आहेत, खनिजे इथं सुद्धा आहेत आणि इथं सुद्धा आहेत. पण जर इथं मोठमोठे असे जर पर्वत जर असतील वरती जमिनीच्या, तर हे खनन कार्य करायला अवघड जातं. दुसरी गोष्ट, तिथं असणारं हवामान सुद्धा जर सतत मोठा पाऊस जर एवढ्या भागामध्ये जर पडत असेल तर इथले मिनरल्स पृथ्वीच्या पोटातले काढण्यासाठी फार अडचण येते. पण जर त्याचबरोबर बघा मजूर पुरवठा सुद्धा असणं फार गरजेचं आहे. एखाद्या घटकामध्ये जर सपोज इथं ही जमीन आहे आणि इथं वेगळ्या प्रकारची खनिजे आहेत, तर ही खनिजे खणण्यासाठी हा जो मेन मजूर पुरवठा लागतो, हा मजूर पुरवठा सुद्धा फार महत्त्वाचा आहे. आज जर बघितला तर इराण, इराक, अफगाणिस्तान, कझाकिस्तान, तुर्किस्तान हे जे देश आहेत, या देशांमध्ये लोकांना जे खाणकामसाठी या देशांमध्ये अनेक परदेशातली लोक कामाला जातात. उदाहरणार्थ आज भारतातले कित्येक लोक, कित्येक इंजिनियर्स किंवा कित्येक मजूर खनन कार्य करण्यासाठी आखाती देशांमध्ये गेलेले आहेत. म्हणजे मजूर पुरवठा तिथं सुद्धा असणं गरजेचं आहे. आफ्रिकेमध्ये सुद्धा हिऱ्याच्या खाणी आहेत बघा, कोळशाच्या मोठ्या प्रमाणात खाणी आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये सोन्याच्या खाणी आहेत. तर ह्याच्यासाठी बघा मजूर पुरवठा असणं फार गरजेचं आहे. म्हणजे आज फक्त इथं खनिज मिळते. आज सपोज दगडी कोळसा जर इथं जर भेटत असेल, दगडी कोळसा या भागामध्ये जर दगडी कोळसा जर इथं भेटत असेल तर इथं आपल्याला एखादा कारखाना सुरू करता येतो लोखंडाचा. लक्षात का, म्हणजे
आज आपल्याला इथं स्टील कंपनी काढता येते, कारण का आज लोखंडाला किंवा वितळवण्यासाठी जो दगडी कोळसा ज्वलंत लागतो, जो कच्चा माल, तो इथं जवळ आहे. म्हणजे अशा पद्धतीनं एका व्यवसायावर दुसरे व्यवसाय अवलंबून असतात. म्हणजे हा प्राथमिक व्यवसायांमध्ये आपल्याला बघतायत की ते पहिलं जे बघितलं आपण, शिकार बघितली, कंदमुळे फळ्या गोळा करणे, त्याच्यानंतरला मासेमारी बघितली, त्याच्यानंतरला खाणकाम बघितलं. आता एक सगळं आता आणखीन एक बघायचं आहे बघा. आज आपल्याला आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा जो बघायचा आहे, आता हे क्वेश्चन तुम्हाला टिपा द्यायला विचारलं जाईल, पण शेती जो घटक आहे तो फार महत्त्व आणि काळजीपूर्वक तुम्ही सर्वांनी बघायचा आहे की शेती, जसा भारत हा कृषीप्रधान देश आहे, 71% लोकसंख्या शेती आणि शेतीवर आधारित असलेल्या उद्योगधंद्यांच्या व्यवसायावर अवलंबून आहे. 71% पीपल डिपेंड ऑन ॲग्रिकल्चर्स. ओके, आता हे शेती, आता शेती म्हणजे आपल्याला शेतीचे प्रकार आहेत. शेती म्हणजे असं, म्हणजे शेती आपण बघायची नुसतं काय, शेती म्हणजे शेती अशी झाली का नाही, त्या शेतीमध्ये सुद्धा प्रकार आपल्याला बघता येतात. म्हणजे आज जर आपण जगाचा जर विचार जर केला किंवा जर भारताचा जर विचार केला तर जम्मू काश्मीरपासून केरळपर्यंत किंवा गुजरातपासून इकडे अरुणाचल प्रदेशपर्यंत जर आपण सगळी राज्य बघितले, 29 राज्य, त्या प्रत्येक राज्यांमध्ये शेती वेगवेगळ्या पद्धतीनं केलेली जाताना आपल्याला दिसून येते. जगाचा जर विचार केला तर जगामध्ये आज भारतामध्ये जशा पद्धतीने शेती केली जाते तशाच्या तशा पद्धतीमध्ये जगामध्ये कुठेही शेती केली जात नाही. प्रत्येक देशाची वेगळ्या पद्धतीची शेती करण्याच्या पद्धती आहेत, त्यानुसार ते शेती करत असतात. आता शेती, तर शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत. तर पहिला जो प्रकार सुरुवातीला झाला स्थलांतरित शेती. आज तुम्हाला भूगोलला टिपाल्यासाठी प्रश्न पडला जातो की स्थलांतरित शेती म्हणजे शिफ्टिंग ॲग्रिकल्चर. स्थलांतरित शेतीचा हा मुद्दा आहे बघा, शिफ्टिंग ॲग्रिकल्चर, स्थलांतरित शेती, ह्याचे मुद्दे आहेत बघा. आता हा जो शेतीचा जो आकार आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही ऐकायचा आहे बघा. शेतीचा प्रकार स्थलांतरित शेती. तर फार पूर्वीपासून स्थलांतरित शेतीचा विकास झाला. ज्यावेळी ही पृथ्वी तयार झाली त्यावेळी हे अश्मयुग आपण बघितलेलं आहे. फार प्राचीन शेती प्रकार हा आहे, फार जुना. आता स्थलांतरित शेती म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं म्हणजे स्थलांतरित शेती. पूर्वी लोक अशा जंगलांमध्ये राहत होती, असे जंगल असायचे, हे डोंगर आहेत, या जंगलांमध्ये काय केलं जायचं, पूर्वी असे काही असे सपाट भाग असायचे, उंचवटे असायचे, सपाट भाग असायचे आणि असे उंचवटे असायचे. यामध्ये लोक काय करायची, असा एक ठिकाण इथलं निवडायचं. शिफ्टिंग ॲग्रिकल्चर म्हणजेच काय, एखाद्या जंगलातला जो भाग असतो तो निवडायचा आणि तो निवडल्यानंतरला तिथं असणारी जी झाडं आहेत, ही झाडं जी आहेत ना, ही झाडं पूर्णपणे ती कटिंग करायची, तोडायची. तोडल्यानंतरला ती, वाळल्यानंतरला ती जाळायची. जाळल्यानंतरला तिची राख होते, ती राख झाल्यानंतरला ती शेतीसाठी उपयुक्त असते. त्याच्यानंतरला पारंपरिक अवजारांच्या साहाय्यानं आणि पाळीव प्राण्यांच्या साहाय्यानं ही शेती नांगरली जायची, मशागत तिची केली जायची आणि त्याच्यानंतरला त्याच्यामध्ये बीज पेरले जायचे. स्थलांतरित शेतीमध्ये खाद्यान्नांचंच उत्पादन घेतलं जातं. स्थलांतरित शेती करत असताना आपल्याला फार मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. अडचणी म्हणजे नेमक्या कुठल्या, समस्या निर्माण होत्यात म्हणजे नेमका कुठल्या. स्थलांतरित करताना एक तर तुम्ही अमानुष जंगलतोड करता, ही पहिलं एक अडचण. दुसरी अडचण, स्थलांतरित शेती जंगलामध्ये केल्यामुळे जंगलतोड मोठ्या प्रमाणात केली जाते. ही जंगलतोड करत असताना जंगलांची ज्यावेळी झाडं जाळली जातात त्यावेळी त्याचबरोबर जंगलाला सुद्धा आग लागली जाते, त्यामुळे अख्खं जंगलच्या जंगल नष्ट होण्याची भीती असते. जंगली प्राणी शेतीमध्ये येत असल्यामुळे, उपद्रव्य करत असल्यामुळे त्या प्राण्यांची शिकार केली जाते, त्यामुळे प्राण्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात या शेती करत असताना होत असते. म्हणजे स्थलांतरित शेती फार तोट्याची आहे. एकतर उत्पादन फार कमी मिळतं, जंगलतोड मोठ्या प्रमाणात होते, जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते, प्राण्यांच्यापासून असुरक्षितता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही शेती वारंवार एकाच ठिकाणी केली जात नाही. 1 ते 2 वर्षे ही शेती केली जाते, परत लगेच आपण ही शेती विसरून परत दुसऱ्या ठिकाणी आपण इथं जातो, पुन्हा ते झाडं तोडणे वगैरे सगळं. म्हणजेच बघा, शेतीचा आकार खूप लहान असतो. स्थलांतरित शेती करताना वनातील विशिष्ट भाग हा शेतीसाठी पहिला निवडला जातो. तो झाडे झुडपे तिथली तोडली जातात, मग ती जाळली जातात आणि मग त्या पद्धतीनं ती जमीन तयार केली जाते. म्हणजे त्याचे परिणाम सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत बघा. वनसंपदेचा ऱ्हास होतो, मृदेची मोठ्या प्रमाणात धूप होते, प्राण्यांची शिकार केली जाते, वनस्पतीच्या जाती नष्ट होतात आणि असा मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होतो. ही झाली स्थलांतरित शेती. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे बघा,
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उदरनिर्वाहाची शेती, हा बोर्डाला खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे। उदरनिर्वाहाची शेती हा टिपा लिहायसाठी विचारला जातो। आता उदरनिर्वाह म्हणजे काय या शब्दामध्येच तुम्हाला स्पष्टीकरण समजलं असेल की उदरनिर्वाह ही शेती फक्त आणि फक्त आपलं पोट भरण्यासाठी केली जाते। आज पश्चिम महाराष्ट्र जर बघितला किंवा आपला अख्खा महाराष्ट्र जर बघितला, आपल्या महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे तो शेतकरी ही शेती फक्त जास्त मोठ्या प्रमाणात करताना दिसतो। सखोल उदरनिर्वाह, या शेतीचा आकार खूप छोटा असतो, या शेतीचा आकार फार छोटा असतो। कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेतलं जातं। या शेतीमध्ये कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेतलं जातं। दुसरा नेक्स्ट मुद्दा आहे की पारंपरिक शेती हा जो प्रकार आहे तो परंपरेनं चाललेला आहे। शेतीच्या आकारामधला कोणताही भाग शिल्लक ठेवला जात नाही, प्रत्येक भागाचा वापर उत्पादन काढण्यासाठीच केला जातो। परिश्रम असं केलं जातं की जास्तीत जास्त उत्पादन कमीत कमी जागेमध्ये कसं घेतलं जाईल याचा विचार मोठ्या प्रमाणात केला जातो। आणि या शेतांमध्ये जी काही पिकं केली जातात, जी पिकं घेतली जातात, ही पिकं फक्त आणि फक्त खाद्यान्नाची असतात। या शेतीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये भात नावाचं जे पीक आहे, तांदूळ, हे प्रमुख पीक ह्याच्यामध्ये घेतलं जातं। हे जे मी तुम्हाला कडेनं दाखवलेले आहे ते बांध दाखवलेले, त्या बांधाचा वापर सुद्धा उत्पादनासाठी घेतला जातो। ही शेती प्रामुख्याने मान्सून हवामानावर अवलंबून असते, पावसावर, मान्सून हवामान। पाळीव जे प्राणी आहेत म्हणजे बैल असेल, त्याच्यानंतर म्हैशी असतील, उंट असेल, गाढव असेल, या पाळीव प्राण्यांच्या माध्यमातून या शेतीची मशागत केली जाते। या शेतीमध्ये कोणत्याही रासायनिक खतांचा वापर केला जात नाही, सेंद्रिय खतांचाच वापर मोठ्या प्रमाणात केला जातो। आज आपण जर उदाहरणार्थ जर बघितलं तर भारत, श्रीलंका, त्याचबरोबर आशिया खंडामध्ये बघा जपान असेल, कोरिया असेल, श्रीलंका असेल, हे या देशाची शेती मोठ्या प्रमाणात करताना आपल्याला दिसून येतात। ही उदरनिर्वाहाची शेती समजलं सगळ्यांना। त्याच्यानंतरला दुसरी शेतीचा प्रकार आहे बघा मंडई शेती। मंडई शेती, आता मंडई म्हणजे मार्केट गार्डनिंग। आता मंडई शेती म्हणजेच काय की आज मार्केटला ज्या काही वस्तू पाहिजेत आहेत त्याच वस्तू ज्या लागणाऱ्या लोकांना मार्केटमध्ये ज्या काही वस्तू लागणार आहेत म्हणजे शेतीशी रिलेटेड जो काय भाजीपाला असतील किंवा जी फळं असतील, याच फळांची किंवा याच भाजीपाल्याची उत्पादन या शेतीमध्ये करायची। म्हणजे जिथं ही शेती बघा, एखादं शहर जर इथं जर असेल, या शहराच्या आजूबाजूला ही जी ग्रामीण भाग असतो, हे ग्रामीण भागातली लोक ही इथं मंडई शेती केली जाते, जेणेकरून ही शेतीतून येणारा जो माल आहे, शेतीतून येणारी उत्पादकता, जे पदार्थ आहेत, हे मार्केटमध्ये डायरेक्टली पोहोचवता आपल्याला येतील। आता या शेतीची सुद्धा वैशिष्ट्य आहे, हा आधुनिक प्रकार आहे। लोकांच्या खाण्याच्या मागण्या पूर्ण या शेतीमध्ये केल्या जातात। आज एखादं शहर आहे, या शहरामध्ये लोकांना बीट लागतं, आज या शहरातल्या लोकांना बघा वेगळ्या प्रकारची फळं लागतात, या शहरातल्या लोकांना असा कुठला तरी आधुनिक पदार्थ लागतो तो जगामध्ये आहे। जसं आपल्याकडे ड्रॅगन फ्रूट्स आपल्या देशातलं फूड नवं येते, पण लोकांना ड्रॅगन फ्रूट आवडतं म्हणून ड्रॅगन फ्रूटची इथं शेती केली जाते। आज पुदिनासारखा जो भाजीपाला आहे पुदिना, तर लोक शहरामध्ये पुदिना मोठ्या प्रमाणात खातात, त्यामुळे ती पुदिनाची शेती केली जाते। म्हणजे आज जे व्हेजिटेबल जे आहेत, जो भाजीपाला आहे ताजा आहे, तो शहरातल्या मार्केटमध्ये बरीचशीच लोक पालेभाज्या आणि फळभाज्या, काही ठिकाणी पालेभाज्या खाल्ल्या जातात, काही ठिकाणी फळभाज्या खाल्ल्या जातात, आणि ह्याची मागणी पूर्ण करण्यासाठी मंडई शेतीचा विकास झाला। आता ही शेती आधुनिक प्रकारामध्ये केली जाते, ग्रीन हाऊस आणि जे पोली हाऊस आहेत या ह्याच्या माध्यमातून केली जाते। आज इस्रायल हा जो देश आहे, या इस्रायल देशामध्ये अशा प्रकारची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते, कमीत कमी जागेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं। ह्याचबरोबर ह्या मंडई शेती करत असताना आपल्याला भांडवलाची गुंतवणूक सुद्धा मोठ्या प्रमाणात करावी लागते। एका रात्रीच्या रात्री शेतीतला जो माल आहे तो बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी आपल्याला ट्रक आणि टेम्पोची व्यवस्था करावी लागते बाजारपेठांमध्ये पुरवण्यासाठी। म्हणजे ह्या शेतीमध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी केल्या जातात। आज जी शहरांमध्ये जी लोकसंख्या जिथं ही वाढत चाललेली आहे, ह्या वाढत्या लोकसंख्येच्या खाण्याच्या ज्या गरजा आहेत ह्या मंडई शेतीच्या माध्यमातून केल्या जातात। या शेतीला भांडवल गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करावी लागते। आता त्याच्यानंतरला जी उद्यान शेती आहे बघा, आज हा सुद्धा एक आधुनिक प्रकार आहे बघा। उद्यान शेती म्हणजे उद्यान म्हणजे गार्डन। आता या शेतीमध्ये बघा फुलं, फळं आणि औषधी वनस्पती आणि शोभेची झाडं, मनुष्यबळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला। जसं नर्सरी तयार केली जाते तसं आज प्रत्येक जण आपल्या घराच्या समोर
चांगल्या प्रकारची बाग बघायची आशा असते. मग त्याचबरोबर आज लोकांना देवपूजा करण्यासाठी फुलांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. आज कार्यक्रम प्रोग्राम मोठ्या प्रमाणात होतात. हार तुरे शोभेसाठी ते वापरले जातात, डिझायनिंगसाठी वापरले जातात. ह्याच्यासाठी फुलांची आवश्यकता भरपूर असते. आज लोकांना बघा औषधी वनस्पती ज्या काही गोष्टी आहेत जी लागत असतात, म्हणजे एलोवेरासारखी जी वनस्पती आहे किंवा तुळस असेल, याची शेती मोठ्या प्रमाणात लोक करतात. त्यालाच म्हणायचं उद्यान शेती. मनुष्यबळाचा आणि आधुनिक तंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि ही शेती उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. या शेतीवर हा हवामानाचा फटका मोठ्या प्रमाणात पडत असतो. त्याच्यामुळे सर्रास ही शेती आपल्याला पोली हाऊस किंवा ग्रीन हाऊसमध्ये केली जाते. आता दुसरी शेती आहे बघा मळ्याची शेती. शेतीतला सगळ्यात मोठा प्रकार. आतापर्यंत आपण शेती बघितल्या, त्याच्यातला हा जरासा आगळा वेगळा शेती प्रकार आहे बघा मळ्याची शेती. तसं मी मगाशी तुम्हाला मोठ्याच्या मोठा छोटे छोटे बॉक्स करून दाखवले, पण मळ्याच्या शेतीमधले मळ्याच्या शेतीचा जो पहिला आकार असतो तो फार मोठा असतो. खूप म्हणजे खूप मोठी मळ्याची शेती असते. आतापर्यंत आपण बघितली सखोल उदरनिर्वाह शेती एवढाचाच आकार होता. शिफ्टिंग ॲग्रिकल्चर म्हणजे स्थलांतरित शेतीचा आकार एवढासाच होता. उद्यान शेती म्हणजे मंडई शेती याचा आकार एवढासाच होता. त्याचबरोबर बघा मंडई शेतीचा सुद्धा आकार एवढा होता. पण मळ्याच्या शेतीचा आकार फार मोठा असतो. कारण का, याच्यामध्ये मळ्याच्या शेतीमध्ये एकच पीक घेतलं जातं, कोणतं तरी एक पीक, आणि हे पीक 5 ते 6 वर्षापर्यंत एकाच ठिकाणी असतं. 5 ते 6 वर्षांपर्यंत. सगळ्यात महत्त्वाचं, मळ्याच्या शेतीमध्ये भांडवल मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते, पैसा मोठ्या प्रमाणात गुंतवावा लागतो, एकच पीक घेतलं जातं. त्याचबरोबर मजुरांच्या मार्फत ही शेतीची कामं केली जातात. शेतीचा आकार खूप मोठा असतो. यंत्राचा आणि तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात करण्याबरोबरच इथं ट्रॅक्टर, मोठमोठ्या प्रकारचे अवजारे आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात मजूर पुरवठा इथं वापरण्यात केला जातो. या शेतीचा एकच उद्देश असतो की मोठ्या प्रमाणात दर हेक्टरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं पाहिजे. म्हणजे उत्पादन घेण्यासाठीच ही मोठ्या प्रमाणात केली जाते. आज शेतामध्ये अशी काही पिकं आहेत की जर ती पिकं लागवड केली तर ती काही वेळेला 10 ते 15 वर्ष ती पिकं घेतली जातात. म्हणजे उदाहरणार्थ बघा द्राक्षाची बाग, उदाहरणार्थ बघा नारळीची बाग, उदाहरणार्थ बघा चहा आणि कॉफीचे जे मळे आहेत त्याच्यामध्ये, किंवा रबर असेल, हे अशा प्रकारे मळ्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. आज भारतामध्ये केरळ राज्यामध्ये मसाल्याची जे मळे आहेत बघा, किंवा कोकणामध्ये ज्या काजू आणि आंब्याच्या बागा आहेत बघा, हे सुद्धा ह्याच्यामध्ये गणलं जातं. भारत, श्रीलंका आणि ब्राझील आणि इंडोनेशिया या देशांमध्ये मळ्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. अशा पद्धतीने हे जे शेतीचे प्रकार आहेत, या शेतीच्या कोणत्या तरी एका प्रकाराबद्दल तुम्हाला परीक्षेला टिप विचारली जाण्याची शक्यता असते. आता सगळ्यात जो मोठा प्रश्न, जसं मग आपण बोर्डाला जिओग्राफीला 5 क्वेश्चन आहेत. पहिला बघा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक. दुसरा असा प्रश्न आहे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक. तिसरा प्रश्न असा होता की मानवाचे जे म्हणजे ह्युमन सेटलमेंट्स म्हणजे मानवी वस्त्या, ह्याच्यामध्ये बघा रूरल सेक्टर आणि अर्बन सेक्टर म्हणजे ग्रामीण भूमी उपयोजन आणि त्याचबरोबर शहरी भूमी उपयोजन, त्याचे मुद्दे कशा पद्धतीने होते, असे हे 2 क्वेश्चन. लोकसंख्येच्या विषयी 2 क्वेश्चन, असे झाले 4 क्वेश्चन. आणि हा एक महत्त्वाचा आहे बघा, उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक. एखादा उद्योगधंदा आहे, तो उद्योगधंदा स्थापित करण्यासाठी त्याला कोणते तरी घटक कारणीभूत लागतात आणि त्या घटकांचा विचार करणं फार गरजेचं आहे. तर मला आज असं वाटलं की मला एखादा उद्योगधंदा करायचा आहे, करण्याच्या आधी तो उद्योगधंदा करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आज बरेचसेच जगामध्ये असे काही देश आहेत बघा, ते देश व्यवसाय करू शकत नाहीत का? प्राकृतिक रचना त्या देशाची व्यवस्थित नसते, पर्यावरण व्यवस्थित नसतं. आणखीन एक असं रिझन आहे, त्या देशामध्ये भांडवल नसतं, त्या देशामध्ये मजूर पुरवठा नसतो, त्या देशामध्ये पाण्याची कमतरता असते, त्या देशामध्ये इलेक्ट्रिक सप्लाय जी पॉवर सप्लाय ते अजिबात नसतं, सरकारी धोरणं व्यवस्थित नसतात. अशा अनेक प्रकारचे घटक बघा उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे असतात. आता हा प्रश्न खूप मोठा आहे बघा. आज या प्रश्नामध्ये द्वितीयक आर्थिक क्रिया हा जो 5वा टॉपिक आहे, त्या 5व्या टॉपिकमध्ये काय विषय असतो की हा कच्चा माल आहे. आता प्राथमिक व्यवसाय आपण बघितलं तर आज कसं असतं की हे अशा प्रकारचे व्यवसाय आहेत बघा. आज इथं ऊस आहे, हा ऊस, या ऊसावर प्रक्रिया केली म्हणजे त्याच्यापासून काय तयार केली सांगा? साखर तयार केली.
म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही ऐका, जर ऊस जर 10 रुपयेचा जर आम्ही इथं शेतामध्ये ऊस जर तयार केला तर शेतकऱ्याला 10 रुपये मिळतात. पण त्याच 10 रुपयाच्या ऊसापासून साखर तयार केल्यानंतर त्याला साखर कारखान्याच्या माध्यमातून त्याला 100 रुपये मिळतात. आणि पुन्हा ती साखर आंतरराष्ट्रीय मार्केटला जर विकली तर त्याला 500 रुपये मिळतात. प्राथमिक व्यवसाय हा झाला. त्याच्यानंतर हा झाला द्वितीयक व्यवसाय आणि हा झाला तृतीयक व्यवसाय. म्हणजे प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक. कच्चा माल, त्या कच्च्या मालावर प्रोसेसिंग करणं म्हणजे प्रक्रिया करून त्याच्यात पक्का माल तयार करणं आणि आहे तो पक्का माल ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून बाजारपेठेमध्ये विकणं म्हणजे तृतीयक. आज 500 रुपये मिळालं. आज बघा 10 रुपये मिळवणार आपण, 100 रुपये मिळवणार की 500 रुपये मिळवणार. जे देश तृतीयक व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात त्या देशांची आर्थिक परिस्थिती फार चांगली असते आणि जे देश प्राथमिक व्यवसाय तयार करतात त्या देशांची स्थिती फार कमी असते. म्हणजे ते विकसनशील, म्हणजे ते देश गरीब आहेत. आता आपल्याला काय बघायचं आहे, आपण सगळ्यात महत्त्वाचं हे बघायचं आहे की उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक. एखादा व्यवसाय आपण तयार केला, एखादा व्यवसाय आपण काढतोय, पण तो काढायच्या आधी आपण त्याचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे फार बघणं गरजेचं आहे. आता एखादा व्यवसाय काढला तर पहिला मुद्दा येतो हवामान. पहिला मुद्दा कुठला येतो सांगा? हवामान. आज हवामानाचा मोठा परिणाम उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर पडतो. आज जर तुम्ही एखादा व्यवसाय जर काढायचा असेल तर मी तुम्हाला विनोदामध्ये असं म्हणू शकतो की राजस्थानमध्ये स्वेटर तयार करायचा जर कारखाना जर आपण काढला तर तो सक्सेस होईल काय? नाही होणार. आज जिथं जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी मोठ्या प्रमाणात पडते तर त्या जम्मू काश्मीरमध्ये जर तुम्ही आईस्क्रीमचं जर फॅक्टरी जर काढली तर ती चालेल का? अजिबात चालणार नाही. जिथं पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो तिथं छत्र्या तयार करायचा कारखाना आपण काढू शकतो. जिथं ऊस आहे मोठ्या प्रमाणात तिथं साखर कारखाने आपण काढू शकतो. म्हणजे जसं वातावरण आणि हवामान असतं त्याच पद्धतीनं तशा पद्धतीचा उद्योगधंदा किंवा व्यवसाय करणं फार गरजेचं असतं. आज बघा हवामानाचा मोठा परिणाम उद्योगधंद्यांच्यावर पडत असतो. तर उष्ण दमट कोरडे हवामान म्हणजे अति उष्ण, अति थंड, अति दमट हे सुद्धा हवामानावर मोठ्या प्रमाणात पडतो. कारण का बघा, आज उद्योगधंद्यांचा विस्तार तिथं मोठ्या प्रमाणात होऊ शकत नाही. आज एखाद्या ठिकाणी प्रचंड पाऊस पडतो किंवा आज एखाद्या ठिकाणी अतिशय थंड वातावरण आहे, तिथं कोणत्याच प्रकारचे व्यवसाय आपल्याला करता येत नाही. त्याचा परिणाम हवामान. आज म्हणून बघा महाराष्ट्र आणि गुजरात ही जी किनारपट्टी आहे, आज जर महाराष्ट्राचा हा नकाशा जर तुम्ही बघितला तर इथं आहे गुजरात आणि इथं आहे बघा महाराष्ट्र. ओके, हा जो भाग आहे किनारपट्टीचा तिथं बघा दमट हवामान आहे. आणि हे दमट हवामान सूतगिरणीसाठी फार महत्वाचं आहे. म्हणजे बघा दमट हवामान असल्यामुळे बघा तिथं उद्योगधंदे खूप चांगल्या पद्धतीने झालेले आहेत. म्हणजे आज मुंबईला जर कापड गिरण्या जर बघितलं तर त्या कापड गिरण्यांचा विकास फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. म्हणजे हवामानाचा परिणाम उद्योगधंद्यांच्यावर पडतो. म्हणून बघा या मुद्द्यामध्ये आपण स्पष्टीकरण असं देऊ शकतो की ज्या घटकांमध्ये जिथं परिस्थिती चांगली आहे हवामानाची तिथं त्या परिस्थितीनुसार उद्योगधंदा असणं फार गरजेचं आहे. नाहीतर त्या उद्योगधंद्यावर मोठ्या प्रकारचे परिणाम होण्याची शक्यता होते. आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे बघा कच्च्या मालाची उपलब्धता. रॉ मटेरियल, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल. आज कुठलाही व्यवसाय जर काढायचा जर असेल तर तो व्यवसाय फक्त त्या एकाच मालाविषयी अवलंबून राहत नाही. एखादा व्यवसाय जो असतो तो कोणत्या ना कोणत्या तरी घटकांशी अवलंबून असतो. म्हणजे कच्चा माल, जसं मी मगाशी तिथं दाखवलं ऊस हा कच्चा माल आहे. कारण का साखर कारखाना मी जर काढला आणि जर ऊसच जर नसेल तर त्या साखर कारखान्याचं होणार काय? तशाच पद्धतीनं जर कच्चा माल जर नसेल उद्योगधंद्यांच्यासाठी तर तो उद्योगधंदा विकसित होणं फार कठीण असतं. म्हणून ज्या ठिकाणी कच्च्या मालाचा मुबलक पुरवठा असतो त्याच ठिकाणी उद्योगधंद्यांचा विकास मोठ्या प्रमाणात होतो. उदाहरणार्थ तर बघा साखर कारखाने असेल, साखर उत्पादित ऊस उत्पादित क्षेत्रामध्येच उभा केले जातात. दुसरी गोष्ट आहे की सुतगिरण्या, जिथं कापसाचा मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे जिथं कॉटन मिळतो, कापूस मिळतो तिथं सुतगिरण्या विकास होतात. जिथं फळ प्रक्रिया आहे, जिथं बघा कोकणामध्ये किंवा महाबळेश्वरमध्ये फ्रूट प्रोसेसिंग इंडस्ट्रीज बघा म्हणजे फळांच्यावर प्रक्रिया करणारे व्यवसाय, जिथं फळं उपलब्ध आहेत तिथंच ते विकास. म्हणजे फळं हे कच्चा माल, ऊस हा कच्चा माल, कापूस हा कच्चा माल. म्हणजेच बघा कच्चा माल ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी उद्योगधंदे हे विकसित होतात. आज बघा शेती असेल, खाणकाम असेल, वनांमधून किंवा मासेमारीतून हा कच्चा माल आपल्याला मिळत असतो. त्याच पद्धतीनं त्या उद्योगधंद्यांचा विकास होतो. म्हणजे पहिला घटक हवामान, दुसरा घटक कच्चा मालाची उपलब्धता. तिसरा मुद्दा आहे बघा पाणी आणि वीज पुरवठा.
पाणी हे जीवन जसं आहे, जसं आपल्याला जसं वाटतं पाणी सुद्धा आपल्याला आवश्यकता आहे, तशाच पद्धतीने उद्योगधंद्यांना पाणी सुद्धा असणं असतं. बरे जे मोठे मोठे उद्योग आहेत तिथे यंत्र तयार केले जातात, यंत्रांच्या मोठमोठ्या सामुग्री तयार केल्या जातात आणि त्याला उष्णता मोठ्या प्रमाणात द्यावी लागते. त्यामुळे हे यंत्र आणि यंत्राचे जे सुटे भाग असतात त्यांना थंड करण्यासाठी पाण्याची आवश्यकता लागते. म्हणजे वेगवेगळ्या उद्योगांमध्ये बघा, थंड करण्यासाठी पाण्याची आवश्यकता, किंवा काही सामुग्री वॉशिंग करायची असते, धुवायची असते, त्याच्यासाठी पाण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात लागते. आणि त्याचबरोबर एखादा कारखाना किंवा एखादी इंडस्ट्री चालवायसाठी वीज पुरवठा, मुबलक वीज पुरवठा असणं लक्षात आहे. म्हणजे आज जर वीजच जर नसेल तर कोणत्याही आजच्या स्थितीला उद्योगधंदा विकसित होत नाही. म्हणून वीज पुरवठा तिथं असणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतरला बघा कामगार, त्याच्यानंतरला कुठला कामगार, लेबर. आज कोणताही व्यवसाय जरी असला तर त्या कोणत्याही व्यवसायामध्ये कामगाराशिवाय तो व्यवसाय चालू शकत नाही. म्हणजे जरी हॉटेल जरी घेतला तर त्या हॉटेलमध्ये जेवण करणारा, टेबल वगैरे पुसणारा किंवा मॅनेजर किंवा असे अन्य कामं करणारे वर्कर असणं फार गरजेचं आहे. आज मोठमोठे उद्योगधंदे, त्या उद्योगधंद्यांमध्ये असे कामगारच फक्त, म्हणजे माणूस फक्त मिळाली म्हणजे सगळा उद्योगधंदा चालला नाही, तर ती माणसं खूप एज्युकेटेड असली पाहिजेत. म्हणजे कुशल कामगारांची फार गरजेची आहे. आज जर एखादा डायमंड फॅक्टरी आहे तर त्या डायमंड फॅक्टरीमध्ये त्या डायमंडला आकार देण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची शिक्षणिक दर्जाची वेल ट्रेंड लोक असणं फार गरजेचं आहे. म्हणजे कोणत्याही यशस्वी उद्योगासाठी कामगार आवश्यकता लागते, पण तो कामगार फक्त कामगार असून चालत नाही, तर तो शिक्षित कामगार असणं फार गरजेचं आहे, तरच तो उद्योगधंदा पुढे जातो. म्हणजेच बघा, आज आपण कुशल कामगारांची आज आपल्याला गरज आपल्याला भासून येते. म्हणजे तरच आपण पुढे, म्हणजे आता उद्योगधंदे तयार करण्यासाठी, म्हणजे दागिने तयार करण्यासाठी, कापड उद्योगासाठी किंवा अन्न प्रक्रिया करण्यासाठी ह्याच्यासाठी लेबर मोठ्या प्रमाणात लागतो. त्याच्यानंतरला येतं बघा ट्रान्सपोर्ट, वाहतूक. आज एखाद्या उद्योगामध्ये ज्या काही गोष्टी आपण तयार करतो, ते तयार केलेल्या वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, नेण्यासाठी वाहतूक फार गरजेची असते. आपण व्यवसाय तयार केलाय, पण व्यवसायामध्ये तयार होणारा माल बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते जर नसतील किंवा वाहतुकीच्या कोणत्याही सुविधा जर नसतील तर आपल्याला त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो. कारण का काही ठिकाणी बघा, नाशवंत पद्धतीच्या ज्या काही गोष्टी असतात, दूध असतं, तूप असतं, लोणी असतं, वेगळ्या प्रकारचे मासे आहेत, असे नाशवंत पदार्थ आहेत, ते वेळेत जर आपण पोचवले जर नाही तर ते खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे उद्योगधंद्यांमध्ये वाहतूक हा खूप महत्त्वाची असते. कच्चा माल आणण्यासाठी आणि पक्का माल बाजारपेठेमध्ये नेण्यासाठी वाहतुकीची सुविधा असणं फार गरजेचं आहे. आता त्याच्यानंतरला बघा, अशा अनेक प्रकारच्या वाहतुकीच्या गोष्टी लागत असतात बघा. आता त्याच्यानंतरला जो मुद्दा आहे बघा, जागा आणि जमिनीची उपलब्धता. आज एखादा व्यवसाय, आपण सगळ्या गोष्टी आहेत, आपल्याकडे लेबर आहे, आपल्याकडे पाण्याची सोय आहे, विजेची सोय आहे, आपल्याकडे भांडवल सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, हवामान सुद्धा फार चांगल्या पद्धतीचं आहे, पण जर आपल्याकडे जागा व्यवस्थित जर नसेल किंवा जमिनीची उपलब्धता, म्हणजे बघा आज आपल्याला जागा फार महत्त्वाची आहे. एखादा व्यवसाय जर स्थापन करण्यासाठी सपाट जमीन असणं फार गरजेचं आहे, मोठा भूखंड असणं फार गरजेचं आहे. कारण का जमीन ही खूप महत्त्वाची असते, त्याच्यामध्ये मैदानी प्रदेश आणि त्याचबरोबर वाहतुकीच्या सुविधा आपल्याला तिथं करता येतात. उद्योगधंद्यांमध्ये पार्ट असतात, वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट वेगवेगळ्या ठिकाणी ते शिफ्ट केल्यानंतरलाच तो उद्योगधंदा विकसित होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जागा आणि जमिनीची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आपल्याला इथं भेटून येते. म्हणून आज बघा, शहरांमध्ये आज जे MIDC झालेले आहेत तिथल्या जागा थांबलेल्या आहेत. कारण का आज मुंबई सारख्या असेल, पुणे असेल किंवा बेंगलोर असेल किंवा दिल्ली असेल, इथल्या उद्योगधंद्यांच्या जागा पूर्णपणे अन्य पूर्वीपासून चाललेल्या उद्योगधंद्यांनी घेतल्यामुळं पुरेशी जागा नाही आहे आज शहरा ठिकाणी. म्हणून आज मोठमोठे व्यवसाय ग्रामीण भागाकडे येत चाललेले आहेत आणि हे येणं फार गरजेचं आहे. कारण का जर आज एखादा व्यवसाय, एखादा उद्योग मोठा ग्रामीण भागात जर आला तर ग्रामीण भागाचा विकास मोठ्या प्रमाणात आज आपल्याला होताना दिसून येईल. अशा प्रकारे बघा, उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक आहेत, ते घटक तुम्ही फार खूप काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. आणखीन एक महत्त्वाचा घटक त्याच्यात एक राहिला की शासकीय धोरण सुद्धा असणं फार गरजेचं आहे एखाद्या उद्योगधंद्यावर. आज एखादा व्यवसाय मी काढला तर व्यवसाय काढत असताना शासनाचं धोरण सुद्धा असणं फार गरजेचं आहे.
धोरण शासनाचं म्हणजे काय की शासन आज आपल्याला काय करतं की एखादा भूखंड जर द्यायचं जर असेल तर तो शासनानं भूखंड दिला पाहिजे. लोकांना कर्ज पाहिजे असेल तर ती कर्ज पुरवठा लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं दिला पाहिजे. म्हणजे अर्थसहाय्य असेल, जमीन मिळवण्यासाठी असेल किंवा इत्थंभूत पाण्याच्या सुविधा, इलेक्ट्रिसिटी पुरवण्यासाठी किंवा वाहतुकीच्या सुविधा इत्यादी सवलती शासनाने दिल्या पाहिजेत, तरच तो एखादा उद्योगधंदा खूप चांगल्या पद्धतीनं चांगला होऊ शकतो. आज जे पाश्चात्य जे देश आहेत, जपान असेल, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, इटली असेल, अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, हे देश का पुढे गेलेले आहेत? कारण का तिथं त्या देशांमध्ये उद्योगधंद्यांचा विकास फार मोठा झालेला आहे. कारण का त्यांच्या देशानं त्यांच्या देशातल्या लोकांना उद्योगधंदे तयार करण्यासाठी जे MIDC महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही जी समिती हे असतं मंडळ असतं त्याच्या माध्यमातून आपल्याला अर्थपुरवठा मोठ्या प्रमाणात केला जातो उद्योगधंद्यांचा विकास करण्यासाठी. आता त्याच्यानंतर आपण बघायचं आहे बघा प्रदेश आणि प्रादेशिक विकास. प्रदेश आणि प्रादेशिक विकास आता हा सगळ्यात जरासा एक वेगळा मुद्दा आहे बघा, प्रदेश आणि प्रादेशिक विकास. आज थोडंसं मी प्रस्तावना याच्यामध्ये देतो की प्रदेश आणि त्या प्रदेशाचा विकास म्हणजे काय. तुम्ही सर्वांनी आपल्या भारताचा नकाशा डोळ्यासमोर घ्यावा. भारताचा नकाशा डोळ्यासमोर घेतल्यानंतरला आपल्या भारताच्या वरती म्हणजे उत्तरेला जम्मू काश्मीर आहे आणि त्याचबरोबर बघा भारताच्या एकदम खाली केरळ म्हणजे कन्याकुमारी इकडं आहे. इकडं जर गुजरात जर बघितला पूर्वेला आणि त्याचबरोबर पश्चिमेला आणि इकडे जर पूर्वेला जर अरुणाचल प्रदेश बघितला, आपल्या भारताची 29 राज्य आहेत आणि या 29 राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आपल्याला बघता येते. काही ठिकाणी बर्फाच्छादित प्रदेश आहे, काही ठिकाणी वाळवंटी प्रदेश आहे, काही ठिकाणी घनदाट जंगलं आहेत, काही ठिकाणी भकास असा ओसाड असा माळ आहे, काही ठिकाणी किनारपट्टी लाभलेली आहे. म्हणजे भारताचा जर आराखडा जर बघितला तर प्रत्येक राज्याचा विकास झालायच असं नाही. काही ठिकाणी काही भागाचा विकास झालाय, काही ठिकाणी विकास अजून सुरू आहे, काही ठिकाणी विकासच झालेला नाही. ह्या गोष्टी कशामुळे झाल्या? कारण का एखाद्या प्रदेशाच्या विकासावर अन्य प्रकारच्या काही गोष्टी कारणीभूत ठरत असतात. आता याच्यामध्ये बघा एखाद्या क्षेत्राला दुसऱ्या क्षेत्रापासून वेगळी करणारी एक सीमा असते, त्याला त्या लहान मोठी सीमा असते, रचना असते, तिथल्या जमिनी वगैरे वेगळ्या. म्हणजेच बघा आज मी तुम्हाला इथं हा जर रोड जर बघितला, या रोडमध्ये असे जर मी भाग जर केले तर इथली झाडं वेगळी, इथली घरांची रचना वेगळी, इथली शेतीची रचना वेगळी, इथल्या लोकांचं राहणीमान वेगळं, इथल्या लोकांची शैली वेगळी. जसं जसं आपण पुढं जाऊ तसं आपल्याला बदलीकरण घडतं येतं. आज बघा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही वेगवेगळी राज्य आहेत, पण त्यांच्या स्वतःच्या एक सीमा आहेत, त्यांचं एक स्वतःचं प्रशासन आहे. प्रत्येक देशाचं, प्रत्येक राज्याचं, प्रत्येक जिल्ह्याचं, प्रत्येक तालुक्याच्या एक वेगळ्या प्रकारच्या सीमा आपल्याला बघायला मिळत असतात. तर बोर्डाला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एक आहे बघा, कार्यात्मक प्रदेश आणि औपचारिक प्रदेश यांच्यातील फरक स्पष्ट करा. आता कार्यात्मक प्रदेश म्हणजेच काय की एखाद्या विशिष्ट क्षेत्रात केले जाणारे एखादे मुख्य कार्य या आधारे ठरवलेला प्रदेश म्हणजे कार्यात्मक प्रदेश. कार्यात्मक प्रदेश एक जिन्सी असतोच. म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी एखादं कार्य ठरवलं जातं आणि ते कार्यक्षेत्र निवडलं जातं आणि तिथं त्या पद्धतीचं कार्य केलं जातं. त्या कार्य ज्या प्रदेशात केलं जातं त्या प्रदेशामध्ये कार्यात्मक प्रदेश असं आपल्याला म्हणता येतं. आता कार्यात्मक प्रदेशामध्ये अनेक प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांची सरमिसळ दिसून येते. एखादं कार्य करायला लागले तिथं सगळं प्राकृतिक पण मिसळलेलं असतं, आर्थिक गोष्टी मिसळलेल्या असतात, सामाजिक असतात आणि सांस्कृतिक असतात. एका अर्थी कार्यात्मक प्रदेशात तुलनेने वैविध्य वैशिष्ट्यांचा प्रदेश असतो. कार्यात्मक प्रदेशामध्ये सगळ्या गोष्टी मिळून मिसळून केल्या जातात, त्यामुळे तिथं विविधता आपल्याला दिसून येते. कार्यात्मक प्रदेशाची सीमा रेषा ही लवचिक असते आणि काळाप्रमाणे ती सतत बदलत असते. आज सपोज बघा हा एक प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये हा कार्यात्मक प्रदेश म्हणून इथं आपण सगळं काम करतोय, इथं कोणतं कार्य आहे, हा कार्यात्मक प्रदेश. आता हा प्रदेश इथं सुद्धा जाऊ शकतो, हा प्रदेश परत इथं त्याचं दुसरं कार्य चालू शकतं. हे कार्य झाल्यानंतर दुसरं कार्य झाल्यानंतर तिसरं कार्य. म्हणजे कार्यात्मक प्रदेशाच्या ज्या सीमा फक्त इथं मर्यादित नाही आहे, त्या पुढे सुद्धा जाऊ शकतात, तिथून परत इथं जाऊ शकतात, तिथून पुढे इथं जाऊ शकतात. म्हणजे ते काळाप्रमाणे आपल्याला बदलताना आपल्याला दिसतं. त्याच्यानंतरला बघा औपचारिक प्रदेश. आता औपचारिक प्रदेश म्हणजे नेमकं काय, एक निश्चित घटकांच्या आधारे ठरवलेला समान वैशिष्ट्य असलेला एक जिन्सी प्रदेश म्हणजे
औपचारिक प्रदेश हा एक मुख्य घटक असतो, एक घटकाचा प्रदेशाची निश्चित सीमा ठरवतो. आता कार्यात्मक प्रदेश हो कुठेही जाऊ शकतो, पण औपचारिक प्रदेशामध्ये हा एकच घटक ठरवलेला असतो, एकच. आता या प्रदेशाची एक किंवा अनेक समान वैशिष्ट्य असतात. औपचारिक प्रदेश हा एक जिन्सी म्हणजे हा प्रदेश एकच आहे. घरांची रचना एकसारखी आहे, इथं रस्त्यांची सुविधा नाही आहे, तिथं जंगल आहे, इथं हवामान वेगळ्या प्रकारचं आहे, एक जिन्सी प्रयोग असतो. आज बघा समान उंची म्हणजे भूरूप म्हणजे समान घटक इथं एकसारखेच असतात. म्हणजे इथं हवामान बर्फाच्छादित प्रदेश आहे, वाळवंटी प्रदेश आहे, इथं भाषा बोलणारे लोक एकसारखीच आहेत. इथं म्हणजे बघा कार्यात्मक प्रदेश म्हणजेच कुठलं, मुंबई. आज मुंबईमध्ये बघा रेल्वे आहे, विमानतळ आहे, वेगळ्या प्रकारचे कारखाने आहेत, वेगळ्या प्रकारच्या प्रांतातली लोक तिथं राहतात, वेगळ्या प्रकारचा देवाणघेवाण संस्कृतीची होते. पण आज एखादा ग्रामीण भाग जर बघितला, एखादं गाव जर बघितलं, राजस्थान मधलं वाळवंटी गाव, तिथल्या लोकांचा पोशाख एकसारखा, तिथं वाळवंटी भाग एकसारखा, तिथली उष्णता एकसारखी, तिथली बोलीभाषा एकसारखी, ह्यालाच म्हणायचा औपचारिक प्रदेश. म्हणजे आर्थिक घटक आणि समान भाषा ह्या सांस्कृतिक घटक हा औपचारिक प्रदेशमध्ये निश्चित केला जातो. आता त्याच्यानंतरला आपण बघायचा आहे सगळ्यात महत्वाचा, आता प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक. प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक. आता प्रादेशिक विकासावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये प्राकृतिक घटक एक येतो. आता प्रदेशाचा विकास कशावर अवलंबून असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांच्यावर अवलंबून असतो. वेगवेगळ्या प्रकारचे घटक, त्याच्यामध्ये प्राकृतिक घटक हा येतो, म्हणजे पर्यावरणाचा. म्हणजे प्रदेशाचा विकास हा एक मापदंड नाही, कारण का वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राकृतिक घटक येत असतात. म्हणजे काय की त्या भागामधली जमीन व्यवस्थित आहे का, तिथलं हवामान व्यवस्थित आहे का, तिथं वेगळ्या प्रकारच्या प्राकृतिक सौंदर्य व्यवस्थित लाभलेलं आहे का, अशा पद्धतीनं प्राकृतिक घटकांचा समावेश पडत असतो. म्हणजे प्रदेशाचे स्थान, हवामान, प्राकृतिक रचना, उंची, मृदा, पाण्याची उपलब्धता, समुद्राचे सानिध्य, या सगळ्या गोष्टी त्या प्रदेशाच्या विकासावर परिणाम पडत असतात. म्हणजे एखादा प्रदेश आहे तिथं हवामान जर व्यवस्थित जर नसेल तर त्या प्रदेशाचा विकास होत नाही. एखादा प्रदेश आहे तिथं जमीन व्यवस्थित नसेल तर तिथं शेतीचा विकास होऊ शकत नाही. एखादा प्रदेश आहे तिथं पाण्याची सुविधा नाही आहे तर तिथं विकास होऊ शकत नाही. एखादा प्रदेश आहे त्या प्रदेश हा एखाद्या दलदली प्रदेशात आहे किंवा एखादा प्रदेशाच्या सतत पाऊस पडत असतो, त्या प्रदेशाचा विकास होत नाही. म्हणजे प्राकृतिक पर्यावरणातले जे घटक आहेत ते एखाद्या प्रदेशामध्ये त्या प्रदेशाच्या विकासावर मर्यादा आणण्याची शक्यता असते. त्याच्यानंतरला बघा लोकसंख्या रचनेविषयी सुद्धा काही घटक असतात. आता एखादा प्रदेश आहे त्या प्रदेशाचा विकास सुद्धा लोकसंख्येवर अवलंबून असतो. त्या लोकसंख्येची रचना म्हणजे क्रियाशील घटक तिथं किती आहेत, वृद्ध किती आहेत, बालक किती आहेत, शिक्षित लोक किती आहेत, स्त्रिया किती आहेत, पुरुष किती आहेत, हे सगळं त्या प्रदेशाच्या विकासावर काय करत असतं, परिणाम मोठ्या प्रमाणात करत असतं. भूमी उपयोजन, आज भूमी उपयोजन सुद्धा एक मोगडी आर्थिक क्रिया जसा जसं वाढत जातो एखाद्या भागामध्ये भूमी उपयोजन, जे ग्रामीण भाग आहे, आज एखादी जमीन इथं ग्रामीण भागामध्ये आहे, या जमिनीचा वापर योग्य पद्धतीने केलेला आहे की नाही, ग्रामीण भागाची भूमी उपयोजन किंवा शहरी भागाची, त्यावर सुद्धा त्या प्रदेशाचा विकास अवलंबून असतो. त्याच्यानंतरला बघा आर्थिक क्रिया. आज आर्थिक क्रियामध्ये आपण 3 घटक बघितले, प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक. एखादा जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये आर्थिक घटक कोणत्या पद्धतीचे वापरतात, प्राथमिक जर घटक जर वापरले, तिथले लोक जर प्राथमिक व्यवसाय जर जास्त जर करत असतील तर तो प्रदेश सुधारत नाही. एखादा प्रदेश जर द्वितीयक घटक जर करत असतील, द्वितीयक आर्थिक क्रिया, तर तो घटक बऱ्यापैकी सुधारत चाललेला आहे. पण एखाद्या प्रदेशामध्ये तृतीयक आर्थिक क्रिया लोक जर जास्त करत असतील तर तो भाग जो आहे तो खूप प्रगतशील आपल्याला दिसून येतो. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, भारतातील प्रादेशिक विषमतेची कारणं. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे बघा हा, सगळ्यात म्हणजे हा बोर्डाला पडण्याची शक्यता असते. भारतामध्ये प्रादेशिक विषमतेची कारणं सांगा. जसं मी सुरुवातीला म्हटलेलं की आपला भारताचा नकाशा तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. जम्मू काश्मीर, केरळ, अरुणाचल प्रदेश, इकडं गुजरात. काही ठिकाणी बर्फाच्छादित प्रदेश आहेत, काही ठिकाणी वाळवंट आहे, काही ठिकाणी जंगल आहे, काही ठिकाणी दलदली प्रदेश आहे, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, काही ठिकाणी घनदाट जंगलं आहेत, काही ठिकाणी समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे, काही ठिकाणी भकास काटेरी झुडपं असणारा प्रदेश आहे, तर काही ठिकाणी उत्तम शेती आहे, काही ठिकाणी पाण्याची उपलब्धता जास्त आहे. तर हे सगळे जर प्रदेश जर बघितलं त्या त्या ठिकाणी त्या त्या परिस्थितीनुसार चांगल्या चांगल्या गोष्टी घडतात. आज जम्मू काश्मीरमध्ये वाहतुकीच्या सुविधा आपल्याला करता येत नाहीत. आज अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम, मिझोराम, आसाम या भागांमध्ये जंगल संपत्ती, उंचवटे मोठ्या प्रमाणात आहेत, पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो, तिथं व्यवस्थित वाहतुकीच्या सुविधा करता येत नाहीत.
आज वाळवंटी भाग थरचं वाळवंट आहे, राजस्थानमध्ये अतिशय उष्णता आहे, त्यामुळे त्या भागाचा तिथं विकास झालेला नाही. पण भारताचा जो किनारी पट्टा आहे म्हणजे गुजरातपासून ते बंगालपर्यंत, म्हणजे गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, गोवा असेल, कर्नाटक असेल, केरळ असेल, तामिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल, ओडिसा असेल आणि पश्चिम बंगाल असेल, ही जी राज्य आहेत या राज्यांचा खूप चांगल्या पद्धतीनं विकास झालेला आहे. कारण का तिथलं हवामान खूप चांगलं आहे, शेती खूप चांगल्या पद्धतीची आहे, मान्सून प्रकारचा पाऊस तिथं मोठ्या प्रमाणात पडतो, म्हणून त्या भागाचा विकास झालेला आहे. मग भारतामध्ये काही असे प्रदेश आहेत, त्याच्यामध्ये राजस्थान आहे, जम्मू काश्मीर आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा आहे, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम हे जंगली भाग आहेत. हे तर विकास झालेला नाही, कारण का काही ठिकाणी तिथं प्राकृतिक घटक सुद्धा कारणीभूत ठरत असतात. आता ह्या पद्धतीची अशी कारणं आपल्या विषमता आहे तर ही मोठ्या प्रमाणात दिसून येते. आता त्याच्यानंतरला बघा, भारतातील प्रदेशात विषमता दूर करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, दूर करण्यासाठी पुढील प्रकारे कारणे केले पाहिजे. आज एखाद्या ठिकाणी एखादा भाग जर विकसित झाला नसेल तर तो विकसित का झाला नाही याच्यासाठी आपण विचार करणं फार गरजेचं आहे. अनुदान मोठ्या प्रमाणात तिथं लोकांना दिलं पाहिजेत. वाहतुकीच्या सुविधा, मेडिकल फॅसिलिटीज, एज्युकेशन फॅसिलिटीज, गव्हर्नमेंट पॉलिसी अशा अनेक प्रकारच्या सुविधा तिथं पुरवल्या पाहिजेत. लोकांना चांगल्या प्रकारची जनजागृती करण्यासाठी तिथला प्रदेशाचा विकास कसा आखला पाहिजेत याच्याविषयी धोरणं राबवली पाहिजेत, तरच तिथं प्रदेशाची विषमता दूर होते. आज बघा, कुशल आणि अकुशल कामगार, तंत्रज्ञान, वाहतूक, बाजारपेठ, संदेशवहन, बँका, विमा, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा. आज एखादा भाग बघा, जर भाग विकसित झाला नसेल तर इथं बँकांची निर्मिती झाली पाहिजेत, उद्योगधंदे आले पाहिजेत, शैक्षणिक सुविधा आल्या पाहिजेत, सरकारी धोरणं खूप चांगल्या पद्धतीने केलं पाहिजेत, भांडवल गुंतवणूक मोठ्या प्रमाणात तिथं केली पाहिजेत आणि त्याचबरोबर लोकांना रोजगार मिळाला पाहिजेत. जर शेतीसाठी योग्य जमीन नसेल तर ती शेतीसाठी योग्य अशी जमीन इथं तयार करणं फार गरजेचं आहे. म्हणजेच एखादा प्रदेशाची विषमता दूर करण्यासाठी तिथं कोणती कारणं अशी आहेत की त्या कारणांमुळे त्या प्रदेशाचा विकास होत नाही, ती कारणं शोधून काढून त्या कारणांच्यावर आपण योग्य असा निर्णय घेऊन त्याच्यावर तो प्रश्न मिटवला पाहिजे, तरच आपल्या भारतामध्ये सगळ्या प्रदेशाचा विकास चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. आता या पद्धतीनं आपल्याला भारताच्या विषमतेची कारणं आपण बघितलेली आहे बघा. तर अशा पद्धतीनं आपण बघायचं आहे. आणखीन एक प्रश्न राहिलेला आहे आपला की कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार केलेले उद्योगधंद्यांचे वर्गीकरण. कच्चा माल उद्योगधंदे जर असतं ना, आता बघा हा प्रश्न आहे बोर्डाला, कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण. आज एखाद्या ठिकाणी कच्चा माल असतो, रॉ मटेरियल असतं, रॉ मटेरियल, तर त्याच्यानुसार वर्गीकरण केलं जातं उद्योगधंद्याचं. मग ते बघा, पहिला आहे बघा कृषीवर आधारित, त्याच्यानंतरला बघा सागरी उत्पादनांच्यावर आधारित, अजून खाली आहेत, नेक्स्टला बघायचं. आता कृषीवर आधारित, आज एखादा उद्योगधंदा आहे तर तो उद्योगधंदा कशावर चालतो, कच्च्या मालावर चालतो. मग ते कच्च्या मालाचे सुद्धा प्रकार आहेत. मग ते शेतीतून मिळणारे कच्चा माल, म्हणजे उदाहरणार्थ बघा, आज इथं सूतगिरण्या आहेत, त्याच्यानंतर अन्न प्रक्रिया करणारे उद्योग आहेत आणि साखर कारखाने आहेत. साखर कारखाना ऊस हा कच्चा माल मिळतो, तो कुठून मिळतो, कृषीवर आधारित आहे. सूतगिरण्यांना कापूस मिळतो, तो कुठून मिळतो, कृषीवर आधारित आहे. आणि अन्न प्रक्रिया म्हणजे जी फळं वगैरे आहेत ती सुद्धा शेतीतून, म्हणजे शेतीवर अनेक उद्योगधंदे अवलंबून आहेत. मग शेतीतून जो कच्चा माल तयार होतो तोच कच्चा माल या उद्योगधंद्यांना लागतो, म्हणून हे उद्योगधंदे शेतीवर आधारित उद्योगधंदे आहेत. साखर कारखाने ऊस नसला तर साखर कारखान्यांचा विकास होऊ शकत नाही. आज जर कापड गिरण्या आपल्याला पाहिजे असतील तर कापूस, हा गारमेंट असेल तर कापूस असणं फार गरजेचं आहे. आणि अन्न प्रक्रिया म्हणजे वेगळ्या प्रकारची फळं आहेत, फळांच्यावर प्रक्रिया करणारे सुद्धा उद्योगधंदे आहेत. अशा पद्धतीनं शेतीवर उद्योगधंदे म्हणजे गव्हाचा आट्टा तयार करायचा जर असेल तर ते गहू शेतातून मिळालं पाहिजे. आज वेगळ्या प्रकारचे सोयाबीनपासून तेल करावं लागतं, तर ते तेल करण्यासाठी सोयाबीन असेल, सूर्यफूल असेल, हे शेतीतून मिळतं, म्हणजे कच्चा माल हा शेतीतून. दुसरा प्रकार आहे बघा सागरी उत्पादनावर आधारित उद्योगधंदे. आज बघा, आज एखादा उद्योगधंदा काढायचा, शंख शिंपले, हे शंख शिंपल्यांपासून आपल्याला काय तयार करता येतं, एक वेगळ्या प्रकारचे सौंदर्य प्रसाधनं तयार करता येतात. आज सागरांमध्ये मासा हा खूप मोठ्या प्रमाणात कच्चा माल आहे. या मासा म्हणजे खाद्यान्न प्रकार, या माशांवर वेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करून उद्योगधंदे स्थापन केले जातात. माशापासून तेल तयार केलं जातं, माशापासून कॉस्मेटिक अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचे गोष्टी तयार केल्या जातात. म्हणजे मासा हा
कच्चा माल म्हणजे मच्छी उत्पादन प्रक्रिया करणारे उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात आहे. जर आज आपल्याला जर मासे पकडल्यावरच तो शीतगृहामध्ये ते ठेवले जातात, म्हणजे सागरी उत्पादनावर आधारित, म्हणजे मासे आणि सागर याच्यामध्ये सागरामध्ये वेगळ्या प्रकारचे मणी असतात, मोती असतात, शंख शिंपले असतात, वेगळ्या प्रकारच्या सागरी वनस्पती आहेत, त्याच्यापासून सुद्धा चांगल्या पद्धतीचे औषधं तयार करता येतात. म्हणून सागरावर आधारित असणारे उद्योगधंदे. त्याच्यानंतरला बघा वनांच्यावर आधारित उद्योगधंदे. तुम्हाला प्रश्न विचारला जातो उद्योगधंद्यांचे कच्च्या मालाच्या आधारावर कुठले उद्योगधंदे आहेत, तर हे आहेत. आता वनांच्यावर आधारित उद्योगधंदे म्हणजे काय की आज आपण वन म्हणजे लाकूड सगळ्यात महत्त्वाचं बघतो. आज भरपूर मोठ्या प्रमाणात कागद निर्मिती आज जगामध्ये होते. मग ह्या जगामध्ये कागद निर्मितीसाठी जो कागद तयार केला जातो तो झाडांपासून तयार केला जातो. मग वन म्हणजेच काय की हा कच्चा माल झाला, झाडं म्हणजे कच्चा माल झाला, म्हणून हा कच्चा माल वनांमध्ये मिळतो. अनेक इमारतींसाठी किंवा फॅक्टरीसाठी किंवा अन्य ठिकाणीसाठी लाकूड महत्त्वाचं लागतं आणि हे लाकूड वनांच्या मध्ये मिळतं. त्याचबरोबर बघा डिंक, राळ, रंग, वंगण, सुगंधी तेल, औषधी वनस्पती ह्या सगळ्या वनांच्यावर मिळतात. म्हणजे वन म्हणजेच काय कच्चा माल तिथून मिळतो. त्याच्यानंतरला बघा प्राणीजन्य उद्योग, प्राण्यांच्यावर अवलंबून असणारे उद्योगधंदे. आज बघा मांस प्रक्रिया, आज अनेक प्रकारची लोक मांसाहारी मोठ्या प्रमाणात आहेत. बघा हे मांस तयार करायचं करतो, हा जो कच्चा माल आहे तर कच्चा माल हा आपल्याला प्राणीजन्य उद्योगांपासून मिळतो. किंवा बघा आज प्राण्यांच्याच पासून आपल्याला दुग्धजन्य वेगळ्या प्रकारची उत्पादनं मिळतात. मग त्याच्यामध्ये दूध आहे, दही आहे, लोणी आहे, श्रीखंड आहे, आईस्क्रीम आहे, अन्य बरेचसेच प्रकार आहे. बघा पनीर आहे. म्हणजे हे सगळे कच्चा माल प्राण्यांच्यापासून दूध हा मिळतो ते. त्याच्यानंतरला बघा प्राण्यांचे जे केस असतात किंवा ती प्राण्यांची कातडी किंवा प्राण्यांची हाडे किंवा प्राण्यांची शिंगे याच्यापासून वेगळ्या प्रकारच्या सौंदर्याच्या वस्तू आपण तयार करतो. बूट असेल, पर्स असेल, चप्पल्स असतील, अशा पद्धतीनं. म्हणजे आज दुग्ध प्रक्रिया करण्यामधून सुद्धा वेगळ्या प्रकारचे चीज असेल, दही असेल, प्राण्यांची कातडीपासून बघा लोकरीपासून कापड तयार करणे असेल, जॅकेट्स तयार करायचे असेल, हे प्राण्यांच्या उद्योग ह्याच्यापासून मिळतं. तर अशा प्रकारे बघा आज आपण ज्या भूगोलाच्या सगळ्यात महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्या महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा केलेली आहे. तर हे प्रश्न 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेला जे आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐकलेला आहात हेच प्रश्न तुम्ही जर केला तर तुम्हाला जिओग्राफीचा जो 80 मार्काचा जो पेपर आहे तो फार फार सोपा जातो. बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्याला 10 मार्कासाठी नकाशा भरा असा प्रश्न दिला असतो आणि त्याच्यासाठी मुलं कन्फ्यूज होतात की एकतर आपल्याला कोणता प्रश्न पडणार आहे, कुठला अभ्यास करायचा, हा एक प्रश्न मुलांच्या डोक्यामध्ये येतो. तर असं एक आपल्याला 3 पेजेस आहेत बघा. हे 3 पेजेस मी आपल्याला दाखवणार आहे बोर्डाच्या माध्यमातून. ह्या 3 पेजेस जर तुम्ही सतत बघितलात, जे आता मी जे काय बोलालो ते सतत जर ऐकलात तर तुम्हाला 10 पैकी 10 मार्क बोर्डाच्या परीक्षेमध्ये मिळणारच. कारण का आता तुमच्या स्क्रीनच्या समोर आहे बघा की हा पूर्ण जग दाखवलेला आहे इथं. आता जगामध्ये आपल्याला पहिला सर्वात माहिती मी देतो की हा अंटार्क्टिका खंड आहे. 7 खंड आहेत आपल्याकडे. अंटार्क्टिका खंड हा पूर्णपणे बर्फाच्छादित खंड आहे, अंटार्क्टिका खंड. ओके, इथं खाली दिसतोय बघा. त्याच्यानं हा अंटार्क्टिका खंड इथं आहे. त्याच्यानंतर मी पहिला खंडांची माहिती देतो आणि त्याच्यानंतरला तिथं जे काय काय देश आहेत त्या मुद्द्यांची आपण माहिती बघूया. त्याच्यानंतरला हा आहे ऑस्ट्रेलिया खंड, हा क्रमांक 1 झाला. त्याच्यानंतरला क्रमांक हा 2 झाला. 7 खंड आहेत आपले. त्याच्यानंतरला बघा हा आहे आफ्रिका खंड, हा आहे आफ्रिका खंड 3 नंबरला. त्याच्यानंतरला बघा हा जो खंड आहे तो आपल्याला बघायचा आशिया खंड 4 नंबरला. त्याच्यानंतरला हा आहे युरोप, हा युरोप आहे 5 नंबरला. आणि त्याच्यानंतरला बघा हे जे अमेरिका आहे वरच्या भागाचा उत्तर अमेरिका खंड आणि खालच्या भागाचा दक्षिण अमेरिका खंड, असे 7 खंड आहेत. या 7 खंडांमध्ये वेगळ्या प्रकारचे देश आहेत आणि त्या देशांमध्ये वेगळ्या प्रकारची रचना, प्राकृतिक रचना वेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसून येते. आता आपल्याला बघायचं काय आहे की या नकाशामध्ये आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. उत्तर अमेरिकेमध्ये, उत्तर अमेरिका जो खंड आहे तिथं तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की न्यूयॉर्क कुठं आहे, तर न्यूयॉर्क आहे बघा इथं आहे न्यूयॉर्क. बोस्टन कुठं आहे, परत त्याच्यावरती बोस्टन म्हणून वरती आहे बघा, ते तुम्हाला दिसून येईल. लक्षात आलं. आता सगळ्यात महत्त्वाचा जो क्वेश्चन IMP क्वेश्चन 2 आहेत या नकाशामध्ये, तर पनामा कॅनल्स, पनामा कालवा कुठं आहे हे बघा. इथं पनामा कॅनल आहे, पनामा कॅनल्स हे मी तिथं दिलेलं आहे बघा.
दोन खंडांना जोडण्याचं काम पनामा कॅनलनं केलेलं आहे. म्हणजे उत्तर अमेरिका खंड आणि दक्षिण अमेरिका खंड या दोन खंडांना जोडण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर या दोघांच्या मध्ये जोडण्याचं काम हे पनामा कॅनलनं काढलेलं आहे. तर हा पनामा कॅनल इथं आहे, लक्षात ठेवायचं मुलांनी, इकडे लक्ष ठेवा. पनामा कॅनल्स हा एक महत्वाचा क्वेश्चन आहे. त्याचबरोबर बघा सुएज कॅनल म्हणून इथं असे दोन कॅनल आहेत. हे बोर्डाला तुम्हाला विचारले जाण्याची दाट शक्यता असते. आता सुएज कॅनल म्हणजेच बघा भूमध्य समुद्र आणि तांबडा महामध्य समुद्र, भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र यांना जोडण्याचं काम सुएज कॅनलनं केलेलं आहे. तो इजिप्तमध्ये येतो. नकाशाभरामध्ये हे दोन प्रश्न खूप महत्वाचे आहेत बघा, सुएज कॅनल आणि पनामा कॅनल. त्याच्यानंतरला आणखीन एक क्वेश्चन विचारला जाण्याची शक्यता असते. आफ्रिकेमध्ये जॉन्सबर्ग कुठं आहे? जॉन्सबर्ग हे आफ्रिकेमध्ये इथं आहे. त्याच्यानंतरला बघा आपल्या भारताची राजधानी दिल्ली इथं आहे. हे दिल्ली इथं आपल्याला इथं विचारलं जातं. त्याच्यानंतरला जपानची राजधानी टोकियो, टोकियो सुद्धा इथं आहे. हा जो जपान जो देश दिसतोय बघा इथं, इथं टोकियो आहे. त्याच्यानंतरला आज ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनी आहे. ही सिडनी इथं विचारलं जातं. आता ऑस्ट्रेलियामध्ये आणखीन सुद्धा बघा मेलबर्न इथं आहे, पर्थ इथं आहे. ह्या गोष्टी इथं विचारल्या जाण्याची शक्यता आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर इथं लंडन आहे बघा, इथं लंडन. तर या परत एकदा मी सांगतो की याच्यामध्ये पनामा कॅनल्स इथं दाखवलेला आहे बघा. अटलांटिक महासागराला आणि पॅसिफिक महासागराला इथं दोन खंडांच्या बरोबर जॉईंटला इथं दाखवायचा आहे. सिम्बॉल असाच दाखवायचा. सुएज कॅनल्स म्हणून आहे बघा, ते इथं मी दाखवलेलं आहे. सुएज कॅनल्स इथं विचारला जातो. हे दोन फार महत्वाचे क्वेश्चन. त्याच्यानंतर मग न्यूयॉर्क इथं आहे, लंडन इथं आहे, दिल्ली इथं आहे, जॉन्सबर्ग इथं आहे आणि टोकियो इथं आहे, सिडनी इथं आहे. ह्या नकाशामध्ये एवढ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता सगळ्यात आणखीन एक महत्वाचा नकाशा, आता या तुमच्या पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आता या नकाशामध्ये सुद्धा बघा आपल्याला काही ठिकाणं आपल्याला बघायची आहेत बघा, की ह्याच्यावर आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की ही जे चॉकलेटी भाग जो दाखवला जातो, चॉकलेटी हा औद्योगिक भाग आहे. औद्योगिक म्हणजे जिथं औद्योगिक क्षेत्र इथं स्थापन झालेले आहेत. म्हणजे इथं उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात स्थापलेले आपल्याला दिसून येतात. आता याच्यामध्ये बघा हा जो भाग आहे उत्तर अमेरिका ह्याच्यातला, इथं हा जो भाग आहे बघा चॉकलेटी रंगाने रंगवलेला आहे. एकतर प्रश्न विचारला जाईल न्यूयॉर्क, त्याच्यानंतर न्यू इंग्लंड, त्याच्यानंतर मध्य अटलांटिक किंवा कॅनडा औद्योगिक प्रदेश दाखवा. तर हा सगळा औद्योगिक प्रदेश इथं आपल्याला दाखवायचा आहे. त्याच्यानंतरला बघा वेंजुलिया, जर दक्षिण अमेरिकेमध्ये वेंजुलिया भाग कुठे आहे बघा, बरोबर वरती टोकाला या, वरच्या साईडला. हा हे विचारलं जाऊ शकत नाही, पण वेंजुलिया विचारण्याची शक्यता आहे. हा आणि हा मुद्दा लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचा बघा हा जो सायबेरियन प्रदेश आहे बघा, सायबेरियन हा एक महत्वाचा आहे. सायबेरियन प्रदेश दाखवा म्हणतील, औद्योगिक सायबेरियन प्रदेश हा एक तुम्हाला विचारला जाईल. त्याच्यानंतरला हुरचा प्रदेश, हुरचा प्रदेश इकडे युरोपमध्ये आहे बघा, इकडे ग्रेट ब्रिटन आहे, इथं हुरचा प्रदेश हा एक खूप महत्वाचा आहे. नकाशाभरासाठी विचारला जाण्याची शक्यता दाट असते. त्याच्यानंतरला बघा मॅन्चुरिया हा जो प्रदेश आहे बघा, तो इथं आहे बघा, मॅन्चुरिया इथं विचारला जातो. त्याच्यानंतरला जपानमध्ये, आज एक लक्षात घ्या की जपान मधला कुठलाही भाग जर विचारला तर अख्खा जपानचा देश दाखवला तरी चालतंय, कारण का मुळातच जपान फार छोटा आहे. ॲक्युरेसी काय जर एवढी बघितली जात नाही जपानच्या ह्याच्यामध्ये, तर जपानचा जो देश आहे तो इथं कुठलाही प्रश्न जर विचारला तर तुम्ही ह्या जपानमध्ये ह्या पूर्ण नकाशामध्ये देश जरी दाखवला तरी चालेल. त्याच्यानंतरला बघा तुम्हाला आणखीन एक प्रश्न आपल्या भारताशी रिलेटेड विचारला जातो. छोटा नागपूरचं पठार इथं आहे. छोटा नागपूरचं पठार हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे. नकाशाभराला विचारण्याची दाट शक्यता असते. परत एकदा सांगतो, इथं न्यूयॉर्कमध्ये इथं कॅनडा हा जो भाग आहे तो औद्योगिक प्रदेश आहे. वेंजुलिया हा दक्षिण अमेरिकेच्या वरच्या एकदम टॉपला आहे. हुर नदीचा जो प्रदेश आहे बघा, इथं औद्योगिक प्रदेश इथं दाखवलेला आहे. सायबेरियन प्रदेश हे इथं दाखवलेला आहे बघा, सायबेरियन इकडं. त्याच्यानंतरला इथं मॅन्चुरिया प्रदेश आहे, जपानचा हा देश आहे. आणि इथं छोटा नागपूर हा भारताचा प्रदेश आपल्याला इथं जाणवतेला दिसतो. त्याच्यानंतर इकडं ऑस्ट्रेलियामध्ये पर्थ म्हणून नावाचा इकडं आहे बघा, पर्थ. आता एक लक्षात ठेवा, ऑस्ट्रेलियामध्ये पर्थ आणि सिडनी वेगवेगळी इकडं आहे. पर्थ एक साईडला आहे आणि त्याच्या विरुद्ध बाजूला इकडे सिडनी आहे, पण खालच्या बाजूला. हे डोक्यात फक्त ठेवायचं. ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी विचारलं तर त्या साईडला उजव्या साईडला, पर्थ विचारलं तर डाव्या साईडला, या इकडे खाली. हे एक मात्र लक्षात तुम्ही सगळ्यांनी ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरला बघा दुसरा नकाशा पण असाच आहे बघा, की या दुसऱ्या नकाशामध्ये सुद्धा आपल्याला
बँक विचारलं जातं. आता बऱ्याच वेळेला आता डॉगर बँक विचारलेला आहे, डॉगर बँक. आता हे सगळे बघा, जॉर्जेस बँक आहे, सॅबल बँक आणि ग्रँड बँक आहे, हे सगळे बँक बघा किनारपट्टीवर आहेत. लक्षात आलं काय? इथं मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. हा जो पट्टा दाखवलेला आहे बघा, हा जो ब्ल्यू कलरचा जो पट्टा दाखवलेला आहे, या ब्ल्यू कलरच्या पट्ट्यामध्ये मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जाईल की डॉगर बँक मासेमारीचा पट्टा दाखवा, तर इकडं असा दाखवायचा डॉगर बँक. ग्रँड बँक उत्तर अमेरिकेमध्ये मासेमारी जे बँक दाखवलेली आहे ती इकडं अमेरिकेच्या बरोबर ह्या पट्ट्यामध्ये असे दाखवायचे आहेत. लक्षात आलं काय? हे जे पट्टे मासेमारी आफ्रिका खंडातली मासेमारी दाखवायची म्हटली तर हे आफ्रिका खंडाची इथं हे आहे, म्हणजे त्या बाजूला. भारतामध्ये मासेमारी दाखवायची असेल तर तुम्हाला डायरेक्टली असा किनारपट्टी दाखवला तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. ओके. त्याच्यानंतर दुसरा एक आहे बघा, मायनिंग, खाणकामावर सुद्धा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. खाणकाम कुठं कुठं आहे महत्वाचं, उत्तर अमेरिकेच्या बरोबर इथं खाणकाम मोठ्या प्रमाणात चालतं. खाणकाम इथं मोठ्या प्रमाणात उत्तर अमेरिकेमध्ये चालतं. जिथं डार्कनेस आहे बघा, आता इथं जसं सायबेरियन मार्ग बघितला की नाही आपण, तसं त्याच्या जरासं वरती इथं मोठ्या प्रमाणात खाणकाम इथं चालतं. ते एक तुम्ही बघितलं पाहिजे. ओके. म्हणजे आशिया खंडाच्या वरच्या भागाकडे इथं तुम्हाला बघितलं जातं. ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा इकडं बघा, सिडनीचा जो भाग आहे ना, तर या भागामध्ये इथं तुम्हाला हेच भेटू शकतं. आता त्याच्यानंतरला हा नकाशाचे 3 नकाशे आपण दाखवले. नकाशा क्रमांक आपल्याला दाखवले. नकाशा क्रमांक हा 1 होता, त्याच्यानंतरला नकाशा क्रमांक हा 2 होता, नकाशा क्रमांक हा 3 होता. आता त्याच्यानंतरला तुम्हाला आकृत्या काढा, डायग्राम काढा असा प्रश्न बोर्डाला विचारला जातो. आता तुम्हाला आकृत्या म्हणजे बायोलॉजीला तुम्ही बघितलं असाल, पण इथं जरासं वेगळे हे असे डायग्राम काढायचे. तुमच्या पुस्तकामध्ये हे सगळे डायग्राम आहेत. हे डायग्राम जसेच्या तसे काढणं फार गरजेचं आहे. आता इथं मुद्दे किती आहेत बघा. आता इथं भूगोल अभ्यासकाची कौशल्य काय काय असतात, त्या भूगोल अभ्यासकानं आता एखादा इथं भूगोल अभ्यासकाची कौशल्य सांगा असा डायग्राम काढायला लागतो. हे वर्तुळ काढा, त्याच्या आजूबाजूला असे चौकोन काढा आणि त्याच्यामध्ये त्या चौकोनामध्ये आपल्याला ती माहिती भरायची असते. हा एक डायग्राम आहे आणि खरोखर हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता भूगोल अभ्यासकी म्हणजे कसं की त्या जो भूगोलाचा अभ्यास करणारा जो शिक्षक असतो, त्या शिक्षकाला या सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचं असतं. त्याच्याकडे ते कौशल्य असणं असतं. म्हणजे बघा, विदा, संकलन, सर्वेक्षण, छायाचित्र, उपग्रह, प्रतिमेता इत्यादी माहितीचे त्यानं संकलन केलं पाहिजे. त्याची निरीक्षण शक्ती फार खूप चांगली असली पाहिजेत. त्याच्यानंतरला त्याला नकाशा काढता आला पाहिजेत. सांख्यिकीय माहिती, त्याला गणितिक प्रक्रिया व्यवस्थित करता आल्या पाहिजेत. उपकरण, तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या साह्यानं त्यानं भूसंरक्षण, जमिनीचं संरक्षण त्यानं करता आलं पाहिजेत. आलेख आणि नकाशाचा वापर खूप चांगल्या प्रकार, डाटा कलेक्शन म्हणजे विदा संकलन आणि अहवाल लेखन आणि निरीक्षण सादरीकरण हे सगळं महत्वाचं आहे. याच्यातले सगळेच्या सगळे पॉइंट जरी नाही लिहिला तरी चालेल, पण 5 मुद्दे तुमच्या ह्याला येणं गरजेचं आहे. 4 हे तर टोटल 9 मुद्दे आहेत बघा. त्या 9 मुद्द्यामध्ये तुमचे 5 मुद्दे येणार. सगळे आले तर फारच छान. लक्षात आलं का? पण हा डायग्राम विचारण्यात जाण्याची शक्यता. आता डायग्राम तुम्हाला किती आहे? 4 डायग्राम आहेत. 4 डायग्राम मध्ये 3 डायग्राम विचारले जातात. त्या 3 पैकी 2 डायग्राम तुम्ही लिहायचे आहेत. त्याच्यातला हा एक झाला. हा दुसरा डायग्राम, प्रादेशिक असंतुलन कमी करण्याची कारणं करा. म्हणजे प्रदेशाचं संतुलन म्हणजे असंतुलन कमी करायचं आपल्याला धोरणं आहेत, ती धोरणं इथे दिली पाहिजेत. एखाद्या ठिकाणी पाण्याच्या सुविधा पुरवा, शिक्षण पुरवलं पाहिजेत, न्याय आणि कायदा व्यवस्था सुधारल्या पाहिजेत, वैद्यकीय सुविधा पुरवल्या पाहिजेत, रस्त्यांची तयारी दिली पाहिजेत, सर्वांसाठी वीज पुरवठा दिला पाहिजे. त्याचबरोबर बघा, ह्या झाल्या सार्वजनिक वस्तू. पायाभूत सुविधा कुठल्या की त्यांचं पुनर्विचार धोरणं करून धोरणांची अंमलबजावणी केली पाहिजे, विशेष निधी दिला पाहिजेत, कौशल्य विकास दिला पाहिजे, शासनाच्या तरतुदी पाहिजेत, पायाभूत प्रकल्पांना समर्थन दिले पाहिजेत. हा एक डायग्राम आहे. तुम्हाला परत एकदा सांगतोय बघा, जॉग्राफीला डायग्रामसाठी प्रश्न विचारला जातो. तुम्हाला टोटल डायग्राम मी 4 सांगणार आहे. आता एक मगाशी दाखवला, हा आता एक. ते 4 पैकी 3 विचारले जातात. त्या 3 पैकी 2 तुम्हाला लिहायचे आहेत. तर हा डायग्राम फार महत्वाचा आहे, पुस्तकामध्ये तुमच्या आहे. त्याच्यानंतर दुसरा डायग्राम असा आहे बघा, उद्योगांचे वर्गीकरण, भांडवलीवर, मालकीवर, कच्च्या मालाचे आणि उत्पादनाचे. कदाचित हा काय एवढा मोठा विचारला जात नाही, त्याच्यामुळे हा जरी तुम्ही नाही जरी केला तरी चालेल. पण त्याच्यानंतरला बघा दुसरा एक डायग्राम आहे बघा, हा मनोरा. जसं मी तुम्हाला याचं स्पष्टीकरण दिलेलं होतं की लोकसंख्येच्या जे 3 लोकसंख्येच्या मनोऱ्याचे जे 3 प्रकार आहेत बघा,
त्या 3 प्रकारांमध्ये विस्तारणारा असेल, संकोचणारा असेल आणि स्थिरावणारा असेल. तर हे मनोऱ्याचे प्रकार आहेत बघा. हा असा मनोरा तुम्ही काढायचा आहे. ही वयरचना इथं आहे बघा 0. त्याच्यानंतरला हा ह्यो वयोगट इथं स्त्री आणि पुरुष इथं दिलेला आहे बघा. हा इकडून असा आला, परत इकडे कमी झाला, परत असा झाला, परत असा आला. त्याच्यानंतरला हा एक असा मनोरा. ओके. तर हे मनोरे, ह्या मनोऱ्यांची तुम्हाला व्याख्या विचारली जायची शक्यता असते. पण असे डायग्राम मानवी मनोरे तुम्ही काढा तर तुम्हाला या अशा पद्धतीने मानवी मनोरे काढता आले पाहिजेत. पहिला अ असतो, तो हा जो अ आहे तो असतो स्थिर म्हणजे विस्तारणारा असतो. त्याच्यानंतर हा बी असतो, तो संकोचणारा असतो. आणि त्याच्यानंतर स्थिर म्हणजे स्थिर असतो, तो सी मध्ये असतो. हे मानवी मनोऱ्याचे प्रकार आपल्याला बघायला मिळालेले आहेत. तर अशा प्रकारे बघा नकाशाभरामधले जे 3 महत्त्वाचे नकाशे होते ते, आणि त्याचबरोबर डायग्राम जे आहेत ते डायग्राम हे आता जे आकृत्या ज्या तुम्हाला काढता आल्या पाहिजेत त्या एक अशा होत्या. त्या तुम्ही व्यवस्थित बघणं फार गरजेचं आहे. बोर्डाला याच्या व्यतिरिक्त कोणताही प्रश्न विचारला जात नाही. डायग्रामसाठी हाच क्वेश्चन विचारला जाण्याची शक्यता फार असते, दाट असते. आणि त्याचबरोबर बघा जे नकाशे मी तुम्हाला दाखवले 3 पेजेसचे जे तुमच्या पुस्तकामध्ये आहेत, त्या पुस्तकांच्या नकाशामध्ये असे तुम्ही पण खूप चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. तर अशा पद्धतीचं नकाशाचे प्रश्न आणि डायग्राम आपल्याला बघायचे आहेत जेणेकरून आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे गुण मिळतील. ओके, धन्यवाद, थँक्यू.